Hey, good morning, children. Say loudly, good morning. आवाज अजिबात येत नाही आहे. गुड मॉर्निंग. पहा, हाऊ कॅन यू मोटिवेट? तुम्ही कसं काय मोटिवेट व्हाल बरं? स्वतःतून सेल्फ मोटिवेशन नसेल, आवाज मोठा पाहिला नसेल, तर नंतर मोटिवेशन कसं मिळेल? से वन्स अगेन, गुड मॉर्निंग. ठीक आहे, बरा आहे आवाज, काही हरकत नाही. ऑलरेडी एका शिक्षकाने माझी खूप स्तुती केलेली दिसते. त्यानंतर माझ्यासोबत बसलेले सर्व खेळाडू खाली गेलेले दिसतात आणि मला एकट्यालाच मैदानात सोडलेले आहे. बॅटिंग तुम्ही करा, फिल्डिंग तुम्ही करा, बॉलिंग तुम्ही करा आणि अंपायर देखील तुम्हीच व्हा. तर ठीक आहे, मी ती जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करतो. भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि उद्देश मुख्य जो आहे तो म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा लहानपणापासून काही ना काही स्वप्न आपल्या नजरेसमोर ठेवून वाटचाल करत असतो. हे स्वप्न नजरेसमोर ठेवणं काही गुन्हा नाही आहे, पण ठेवत असताना त्यातील 70% विद्यार्थी जवळजवळ तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यातील 30% विद्यार्थी त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात. स्वप्न हे कशासाठी असतं? ड्रीम्स डोंट वर्क अनलेस यू डू. आपण कार्य केल्याशिवाय आपलं जे ड्रीम असतं ते कधी कार्य करत नसतं. आपण ॲक्टिव्ह व्हायचं असतं आणि हे करत असताना आपल्या वाटेमध्ये हे 70% जे विद्यार्थी आहेत ते का अपयशी ठरतात? त्यांच्या वाटेमध्ये असे कोणते शत्रू आहेत की त्यांना अडचण निर्माण करतात? ते पाहणं मला गरजेचं वाटलं आणि हा वेगळा विषय घेऊन आज सर्वांसमोर यावं असं मला वाटलं. सर्वात अगोदर मित्र आणि शत्रू या दोन्ही मधला फरक आपल्याला समजायला पाहिजे. मी आता 9th स्टँडर्डचे 2 विद्यार्थी समोर बोलवते. 9th स्टँडर्ड कोणतेही 2 विद्यार्थी पटकन पुढे या. हो, मित्र आणि शत्रू यांच्याविषयी चर्चा करत असताना मला हे सांग की मित्र आहे का तुझा? आहे. मैत्री म्हणजे काय? ठीक आहे, मैत्रीण आहे का तुला? मैत्रीण आहे. मग मित्र म्हणजे काय? ओके, I have friends. मित्र म्हणजे काय? व्हॉट इज फ्रेंड? हू इज फ्रेंड? Friend is a person who helps us in every situation. ओके, He helps in our cry, ओके, in our faith. राईट, He believes in us राईट. and he helps us. ओके, नाईस. सिट डाऊन प्लीज. थँक्यू. छान सांगितलं की मित्र कोण असतो? आपल्या वाटेत कोणत्याही प्रकारचे काटे पसरत नाही, कोणताही अडथळा आणत नाही, जो आपल्याला माहीत असतो, ज्याच्यावर आपला विश्वास असतो आणि तो आपल्याला आवडणारा असतो, तो आपला मित्र असतो. छान डेफिनेशन सांगितली. इट इज डिफिकल्ट टू डिफाईन फ्रेंड. फ्रेंडची व्याख्या करणं तसं मुश्किल आहे, कारण प्रत्येक वाक्यामध्ये मित्र भरलेला असतो. मी असं सांगू शकेल, हू ॲक्सेप्ट्स यू ॲज यू आर. जसं तुम्ही आहात तसं स्वीकारतो, तो आपला मित्र असतो. हू बिलीव्स इन यू, हू हेल्प्स यू, हू सपोर्ट्स यू, टेल्स यू द ट्रूथ. जो आपल्याला नेहमी सत्य सांगत असतो. आपल्या शर्टवर डाग पडलेला सांगत असतो, अरे तो डाग पडलेला आहे, म्हणजे तो आपली चूकही दाखवायला मागं पडत नाही. म्हणून हू टेल्स द ट्रूथ, हू मेक्स अ डिफरन्स इन युअर लाईफ. त्याला तुमच्यामध्ये बदल व्हावा असं वाटत असतं आणि तुमच्या प्रोग्रेससाठी तो झटत असतो. हू क्वाइट्स युअर टीयर्स. आपले अश्रू थांबवण्याचा तो प्रयत्न करत असतो. हू सेज नाईस थिंग्स अबाउट यू, देन अंडरस्टँड्स यू वेल, देन कीप्स यू क्लोज टू ॲट हार्ट. आपल्या जवळ आपल्याला तो नेहमी ठेवत असतो. असे मित्राचे डेफिनेशन खूप प्रकारे करता येईल. मी इथे एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे. समवन हू नोज यू, knows the song in your heart. The friend is someone who knows the song in your heart and can sing it back to you
व्हेन यू हॅव फॉरगॉटन द वर्ड्स. तुम्ही काय आहात हे त्याला पक्क माहिती असतं आणि तुम्ही एखादी गोष्ट विसरलात की तो तुम्हाला आठवून देण्याचा प्रयत्न करतो. हा साधारणतः आपण मैत्री म्हटलो. मग मैत्री आपली कशी आहे हे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये आपला मित्र बसला पाहिजे. नाहीतर मित्र ही व्याख्या मुलांनी कशी केलेली असती, चला आज चॉकलेट एक दिलं, छान मित्र आहे बरं का माझा. शाळेमध्ये घरामधील कुठले तरी खिशातले पैसे वडिलांचे घेतले असेल आणि एखाद्या मित्रानं आणि त्यानं नाश्ता दिला बाहेर जाऊन, किती छान मित्र आहे, आज मला मिसळ दिली. आपली डेफिनेशन अशी असते. मित्र आता चर्चा केलेल्याप्रमाणे असतो. आता हा मित्राचा भाग, कारण मैत्रीवरती आपण जर बोललो 3-4 तास लागतील. ब्रीफमध्ये आपण आढावा घेतला. आता शत्रू कोण आपला? मी आणखी 2 विद्यार्थी इन्व्हाइट करतोय. 2 विद्यार्थ्यांनी पुढे यावं. जो आपल्या प्रगतीच्या आड येतो तो आपला शत्रू. आमच्या विद्यार्थ्यांचे शत्रू जास्त आहेत. खास करून कोण असणार आहे? घरातली आई ही पहिली शत्रू असणार आहे. का शत्रू असणार आहे? ती प्रगती आड येत नाही, ती प्रगती करण्यासाठी नेहमी बडबडते, म्हणून ती शत्रू होते. कारण शत्रूंची डेफिनेशनच त्यांना माहिती नसते. वडील केव्हा तरी येतात बाहेरून, मार्क्स कमी पडले तर रागावतात, म्हणून ते कदाचित शत्रू होतात. हे घरातले मेंबर झाले. लहान भाऊ असेल, तो मध्ये मध्ये काहीतरी करत असेल, त्याला एखादी वस्तू दिली आणि मला दिली नाही असं काहीतरी आर्ग्युमेंट असेल, तरी तो कळत न कळत नेहमी लहानपणापासून होतो, मोठ्यापणी होतो तो भाग वेगळा. शेजारी, आता विचार करू, हे घरातले झाले मेंबर्स. शेजारी एखादा जर काही करत असेल तर तो आपला शत्रू होऊ शकतो. एवढंच नाही, स्कूलमध्ये काही क्लासमेट्स असतात, त्यातला एखादा आपल्या विरुद्ध बोलत असेल तर तो देखील आपण शत्रू कन्सिडर करतो. शाळेतील एखादे शिक्षक ज्याने आपली कॉपी पकडलेली असते, लिहिताना पकडलेलं असतं, आपल्या क्लासमध्ये सुद्धा तसंच आहे. शिक्षक एकदा स्ट्रिक्ट झाले, एखादी कॉपी पकडली, ते शिक्षक बरोबर नाहीत का, लगेच घरी मेसेज, ते शिक्षक बरोबर नाहीत, शत्रू माझे. एवढंच नव्हे, अभ्यास करत असताना इकडे तिकडे एखादा डास फिरत असेल, अरे हा देखील माझा शत्रू आहे, कारण तो मला त्रास देतो, माझ्या प्रगतीच्या आड येतो. हे असंख्य शत्रू आपल्याला म्हणता येईल. हे एक्सटर्नल शत्रू झाले. असंख्य लिस्ट मोठी करता येईल. याच्यानंतर आपण असं म्हणू, काहीतरी चाललेलं, एखादा काहीतरी चीट करून एखाद्याच्या अंगावर फेकेल का, टीचरने कामच दिलेलं नाहीये. कसे उद्योगधंदे आपापल्या आवडीनुसार चालले असतील बघा. सेम आपला ब्रेन जो आहे, त्या ब्रेनला आपण काही ना काही काम द्यावं लागतं. ते जर काम दिलं नाही तर आपला ब्रेन इनॅक्टिव्ह होतो त्या गोष्टीबाबत आणि दुसऱ्या गोष्टीचा विचार करायला लागतो. जसं मराठी विषयाचे टीचर असताना सुद्धा मराठी विषयाबद्दल वर्गात कोण काय करत नव्हतं, मुलं इनॅक्टिव्ह होती त्या विषयाबद्दल आणि दुसरा उद्योग करायला लागले होते. सेम आपला ब्रेन सुद्धा काय करतो, विषय जर मुलांच्या मनात नसेल तर दुसऱ्या विषयाबद्दल तो चर्चा करायला लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे जे केमिकल सिग्नल्स आहेत ते काय करतात, ठीक आहे, हळूहळू सिग्नल पास करायला सुरुवात करतात. एका न्यूट्रॉन पासून दुसऱ्या न्यूट्रॉनकडे हळूहळू रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, आराम कर, अधिक आराम कर, असं ते सांगत असतात. हे का सांगतात? रात्री झोपताना आपल्याला मेंदूला सांगितलं आपण, ठीक आहे, सकाळी अतिशय महत्वाचं काम आहे आणि 5 वाजता उठलं पाहिजे. रात्री आपल्या मेंदूला सूचना दिली, सकाळी आपल्याला 5 वाजता उठायचं आहे, तर डेफिनेटली ती व्यक्ती सकाळी 5 वाजता उठते. पण रात्री झोपताना आपल्या मेंदूला आपण महत्वाच्या कामाबद्दल काही सूचनामध्ये सुद्धा, तर डोपामाइन काय करतं, पुन्हा चल रिलॅक्स हो, 5 वाजता कशाला उठतोस, काय काम नाही आहे, अजून रिलॅक्स हो. मग 5:30 वाजले, 6 वाजता रिलॅक्स, हळूहळू रिलॅक्स रिलॅक्स करत 7 केव्हा वाजता समजत नाही. शेवटी सूर्यकिरण अंगावर पडल्यानंतर डोळे उघडतात आणि तिथून पुढचं सुद्धा काम आळसात जात असतं. हे कसं काय? तर कशी सिस्टीम आपल्या अंगामध्ये चालते आणि आळस हा अशा प्रकारे क्रिएट होत राहतो. म्हणजे याला योग्य काम देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
आणि याचं चांगलं उदाहरण जर घ्यायचं झालं, शवासन. शवासन जेव्हा आपण करतो तेव्हा पहा पहुडलेला असतो जमिनीवरती आणि माइंडला ऑर्डर करतो, ठीक आहे, रिलॅक्स रिलॅक्स, हात रिलॅक्स होत आहेत, माइंड रिलॅक्स होते, पाय रिलॅक्स होतात. पहा मेंदूला आज्ञा देत असतो आणि डोपामाइन आहे सुद्धा हजर, की तो देखील काय करतो, लगेच सिग्नल पास करून आराम हो आराम हो, अधिक एक एक 1 का 2 मिनिटामध्ये मोठ्यानं घोरायला सुरुवात करतो त्याच ठिकाणी योगा करत असताना. हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर असा हा आळस हळूहळू आपल्या माइंडमध्ये निर्माण होतो. आता आळस पाठलाग कसा करतो? आळस हा पाठलाग आपली कसा करतो? आळस थोडक्यात का येतो हे आपण रिझन सोर्स पाहिला. पाठलाग कसा करतो? तर पाठलाग एक मी तुम्हाला उदाहरण देतो. एक शेतकरी जंगलातून असा चालला होता आणि त्याला बुट्टी घेऊन एक गेला होता छोटीशी, आणि त्या बुट्टी घेऊन जात असताना त्याला एक मोर दिसतो. मोराने छान पिसारा फुलवलेला असतो, अगदी सुंदर रमणीय, अगदी बघण्याजोगं असतं त्याच्याकडं, त्याला खूप आवडतं. एकमेकांची ओळख करतात. त्याने देखील शेतकऱ्याने हातात बुट्टी घेतलेली असते आणि मोर त्याच्याकडं शेतकऱ्याकडे येतो आणि मोर काय म्हणतो, शेतकरी दादा कुठं चाललाय, इथं का आला? तर त्याने सांगितले की मी ह्या बुट्टीमध्ये छोटे छोटे किडे घेतलेले आहेत आणि ते मार्केटमध्ये जाऊन विकणार आहे. मग मोर पुन्हा म्हणाला, हे मार्केटमध्ये जाऊन का विकणार आहे? तर त्याने सांगितलं की मार्केटमध्ये जाऊन एक मोराचं पीस विकत घेणार आहे. मोराचं पीस विकत घेणार? अरे मोराचं पीस घेणार, मीच तुला एक पीस देतो ना, हे किडे मलाच दे, मी ते खातो, माझं किडे शोधायचं वाचेल आणि तुझं मार्केटमध्ये जायचं वाचेल, मग ते एक पीस काढून देतो. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी पुन्हा येतो. पुन्हा मोर त्या ठिकाणी हजर राहतो. शेतकरी दादा पुन्हा मला ते, मी तुला माझा आणखी एक पीस काढून देतो. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी दररोज एक एक पीस काढून देतो. त्याच्या अंगावर काही पिसं राहिली नाही. अखेर त्याचा एंड होतो. आळस हा आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीनं मुरलेला असतो आणि हळूहळू आपण ॲडिक्ट होतो आणि शेवटी आळसातच आळशी माणसाचा अंत होत असतो, जसं ह्या मोरासारखा. म्हणून आळस हा अंगामध्ये भिनण्यासारखा आपण तिथपर्यंत जाऊ नये. आणि हा मला फार महत्त्वाचा वाटला, कारण आपले सध्याचे विद्यार्थी किती अलर्ट आहेत, अजिबात आळशी नाहीत असं मला वाटतं. तर त्यामुळं हा विषय घ्यावा मला उचित वाटलं. आळस म्हणजे सर्व सद्गुणांना गिळंकृत करणारा एक मृत समुद्रच आहे असं म्हणावयास हरकत नाही. आता आळसाचा एक छोटं एक्झाम्पल दिलं, तो आपलं कधी पाठलाग सोडत नाही. ह्या छान उदाहरणावरून आपण लक्षात घेऊ शकतो की जर आपण आळस जर केला तर काय होईल, हे मोराचे एक एक्झाम्पल दिलं. आता मी उगम केव्हा झाला हे थोडक्यात जर आपण बघितलं तर फार अनंत कालापासून हे आळस हा सजीवामध्ये आहेच आहे. आदिमानव म्हटला तर मी असं काही अंशी म्हणतेल की ते अलर्ट होते, कारण जंगलामध्ये राहायचे आणि कुठला प्राणी आला तर त्यांना त्या शिकार करावी लागायची. काही हत्ती वगैरे मोठा प्राणी आला तर पळावं लागायचं, म्हणून ते अलर्ट होते. परंतु त्यानंतर जर बघितलं, मानव जेव्हा शहाणा झाला, हे आपले राजे लोक सुद्धा बघितले तर राजे लोकांच्या मध्ये पहा, जेव्हा 1757 मध्ये प्लासीचं युद्ध झालं, इंग्रज जेव्हा इथं व्यापार करण्यासाठी आले होते, व्यापार करण्यासाठी आले आणि राज्यकर्ते कसे बनले, ते त्यांना फक्त व्यापार करायचा होता. तर छोटी छोटी जी आपली राज्य होती, संस्थानं होती, या ठिकाणी त्या राजाला पाहिजे तेवढे पैसे, इंडियातलेच पैसे घ्यायचे आणि पाहिजे तेवढे पैसे त्या किंगला, कोण असायचे त्या संस्थानामध्ये, त्याला पुरवायचे. आणि ते राजे लोक आपल्या इथल्या ऐश आरामात जीवन जगायचे, त्यांना कशाची गरज भासायच नाहीत. देवर लेझी समवट, काही अंशी जर बघितलं अशा पद्धतीनं जीवन त्यांनी काही आपलं जीवन लीड केलं पुढं. आणि प्रजा बिचारी जे काय राजा सांगेल त्यावेळेला चाललं, नाही तर मग कुठलीतरी पनिशमेंट असायची. अशा पद्धतीनं पूर्वी चाललं गेलं आणि म्हणून बऱ्याच वर्ष हे इंग्रजांनी राज्य आपल्यावर केलं. त्यावेळा अत्यंत अल्प सैनिक घेऊन रॉबर्ट क्लाइव्ह जर आपल्याशी कसा काय लढू शकला असता? कितीतरी पटीनं
आपल्याकडं सैनिक होतं, त्यांना हाकलून लावलं असतं, परंतु नाही, लेझी केलं, आपल्याला आळशी करून ठेवलं, त्या आपल्याला जे पाहिजे ते प्रोव्हाइड करून दिलं आणि त्यामुळे आळशी झाले, त्यामुळं भारत पाठीमागं राहिला. एवढंच नव्हे, सध्याचे विद्यार्थी, आता हे राजे लोकांची आपण गोष्ट करू, सध्याचे विद्यार्थी हे राजांचे राजे आहेत. हे त्याहीपेक्षा आळशी आहेत. का? आई वडील मला सर्व काही देत आहेत. इंग्रज राजे लोकांना सर्व काही प्रोव्हाइड करत होते, इथं आई वडील सर्व काही देत आहेत, मला काय करायची गरज नाही. म्हणजे कोणीही त्यांना आळशी करून ठेवलंय. कोण जबाबदार आहे? पॅरेंट्स देमसेल्व्स. जर परवाच मी जेव्हा इंडिव्हिज्युअल पॅरेंट्सना कॉल करत होतो, तेव्हा मला जाणवलं, एक आई म्हणाली, मी ह्याला काहीच काम दिलेलं नाही आहे. अरे काहीच काम देत नाही याचा अर्थ काय? तुम्ही त्याला आळशी बनवलं नाही का? तुम्हाला असं कधी वाटलं नाही का हा माझा मुलगा आळशी होईल म्हणून? तुम्ही त्याला त्याची ॲटलिस्ट रूम स्वच्छ करायला लावा, तुम्ही त्याचा बेड स्वतः काढायला लावा, छोटी मोठी कामं लावा, दुकानातून एखादी गोष्ट आणायची असेल लावा, मुलगी असेल तरी त्या गोष्टी सर्व लावा, एखाद्या वेळेला भांडी घासायला सुद्धा लावा. आईनं मोलकरीण होणं, घरामध्ये एकटीच बिचारी भांडी घासत असती, पुरुष भांडी घासत नाहीत, आणि जर बाहेरची कोण मोलकरीण नसेल तर आईनं सगळ्यांची भांडी घासावी असा कुठं लिहून ठेवलेला आहे? मग एक दिवस आपण जाऊन भांडी घासली आणि आईला मदत केली तर कुठं बिघडलं बरं? म्हणजेच आळशी कुणी करून ठेवलेलं असतं, त्याच आईनं आपल्या मुलीला किंवा मुलग्याला आळशी करून ठेवलेलं असतं की तू काय करू नको. आणि आई पण बाहेर मिरवत जाते, मी माझ्या मुलाला काही काम सांगितलेलं नाहीये. बघा आळसाचा उगम कुठं असतो? बालपणापासून आपल्याला सवय पाहिजे की छोटं मोठं काम आपण घरातलं केलं पाहिजे, म्हणून तुम्ही त्यासाठी लहान मुलांना काही ना काही काम देत करा. आता ही मुलं काय काय करतात ते झाल्यानंतर ते सुद्धा आपण चर्चा करूया. आणि मुलांनी सुद्धा आई वडिलांनी सांगितलेलं काम पटकन केलं पाहिजे, नाहीतर मोराची कथा आयुष्यभर तुमच्या नजरेसमोर ठेवा. कदाचित हे लेक्चर तुम्हाला ऐकायला मिळेल, नंतर अशा पद्धतीचं होणार नाही. काही सांगू तर पुढे चर्चा करू आपण. म्हणून मुलं ही राजांचे राजे आहेत असं मला म्हणायला काय हरकत नाही. अशीच एक कथा तुम्हाला आता जशा सांगितल्या तसं आमच्या मुलांना सोप्या भाषेत सांगाव्या लागतात. अवघड कोण टीच करत असेल त्यांना इंटरेस्टिंग वाटत नाही. दोघे जुळे भाऊ असतात. जुळ्या भावापैकी एक जण प्रचंड आळशी असतो. कदाचित तो आईचा लाडका असेल. दुसरा अगदी अलर्ट असतो, जे आईनं सांगितलेलं काम फटाफट करायचं. लहानपणापासून त्याला कामाची सवय लागलेली असते. आईनं सांगितले पटकन उठायचा, अभ्यासाला बसायचा. बाबाने काय काम सांगितलं त्यांची आज्ञा पाळायचं आहे. पण दुसरा कोणी काय सांगितलं हे अजिबात काम करणार नाही. त्याला आळसाची सवय लागली. लहानाचा मोठा झाला, कुठं नोकरी मिळेना, नोकरी मिळाली नाही लवकर, कुठं इकडे तिकडे जायला लागला, नंतर लग्न लवकर होईना. कसं बसं लग्न झालं म्हणतात ना, लग्नाचे काय गाठी कुठं स्वर्गात बांधलेले असतात, तसं कुठं नाही कुठं कोण भेटून गेलं, झालं लग्न. लग्न झाल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होतात. बायको काय गप्प बसत नाही, ती भांडायला लागते. तुम्ही एवढे आळशी होता, असं होता, तर माझ्याशी लग्न कशाला करायचं, ह्या त्या सगळं सुरू झाल्यानंतर काय अवस्था असेल घरामध्ये बघा. का आनंदोत्सव कधी साजरा करत असतील? अजिबात नाही. तर ह्या साऱ्या घटना जर घरात असतील तर तो आळशी माणूस असताना सुद्धा फार मोठा झाल्यानंतर, शहाणा झाल्यानंतर, 60-65 वर्षाचा झाल्यानंतर तो शेवटी एक वाक्य म्हणतो. तो काय म्हणतो पा? शालेय वयात आळस केला, शाळा शिकत असताना आळस केला, सध्या मला कष्टाच्या यातना होतात. सध्या मला कष्टाच्या यातना होतात. भविष्याची मला खूप धास्ती वाटते, कारण मुलांसाठी, बायकोसाठी, स्वतःसाठी त्यानं काही करून ठेवलं नसतं. एक पहा, हे उदाहरण याच्यासाठी आहे, जर विद्यार्थी दशेत जर तुम्ही चुकला तर पुढं काय होत जातं याची ही मालिका आहे. दुसरा त्याचा भाऊ, तो अतिशय चांगला अलर्ट असतो, सगळं ऐकत असतो, कष्टाची सवय असते, कुठेही त्याला टाकला तरी तो काहीतरी निर्माण करत असतो. तो त्या वयात काय म्हणत असेल?
आनंदी आनंद, बरोबर आहे ना? तो म्हणत असेल सहज, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद घडे. की अलर्ट राहणारा व्हायचं आहे. मुलांनी बोला मोठ्यानं, आळशी व्हायचंय का? होय का नाही? नाही व्हायचं. मग आनंदी व्हायचंय का? आवाज येत नाही बघा, नाही म्हणतात. आनंदी व्हायचंय का? होय. एकट्याच आवाज छान होतो बरं का. काही हरकत नाही. जर खरोखर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर त्याच्यावर, ज्या मुलाने आता सांगितलं आम्हाला आनंदी राहायचं आयुष्यभर, आळशी व्हायचं नाही, तर त्याच्यावरती आपण जरा विचार करूया. मग आळस करण्याचे दुष्परिणाम काय आहेत? आता हे सांगितले, ह्या थोड्या हकीकती सांगितल्या की आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. आता दुष्परिणाम काय आहेत? पहिली गोष्ट पहा, शैक्षणिक नुकसान आपलं ठरलेलं असतं. जर आपण आळस केला, आता तुम्ही घरात बघा काय करता. आपली एक्झाम मला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकायला मिळालं आणि त्यांची फाईल बघितल्यानंतर लगेच मी सांगितलं, हा दररोज 8:30 वाजता क्लास आहे तर 7 वाजता उठतो, 6:45 वाजता उठतो, 7:15 वाजता उठतो. ही फाईल बघून त्या पालकाने मी सांगितलं आणि पालकाने मान डोलवली, होय सर. पण त्यांच्या घरी मी कधी गेलेलो नव्हतो बघायला. म्हणजे हे कसं काय? तर ज्या पद्धतीनं शिक्षक माझे जसे स्ट्रॉंग आहेत, एक एक शिक्षक आपल्या इथे येताना फार कसोटीतून आलेला आहे आणि तो शिक्षक एवढा स्ट्रॉंग आहे आपापल्या विषयामध्ये, तिथं कुठेही कमी आहे असं मी म्हणू शकणार नाही. मग इकडे काही विद्यार्थी पैकी मार्क्स, इकडे काही कमी मिळवतात. ते कमी मिळवण्याची कारणं मी शोधायला लागलो. आमच्या शिक्षकांमध्ये सुद्धा काहीच माझी चर्चा झाली की सर कमी अभ्यास करतात, त्या विद्यार्थ्यासाठी काय करूया? ऍक्च्युली कमी अभ्यास करतात नाही, त्या मुलांच्या मध्ये टॅलेंट आहे. प्रॉब्लेम काय आहे? तो आळशी आहे. हे माझ्या 8वी 9वी 10वी जेव्हा फाईल बघितल्या तेव्हा लक्षात आलं. म्हणून ठरवले की आज आपण एक मीटिंग घ्यायची. आळस म्हणजेच काय त्यांना सांगूया, जेणेकरून ते पुन्हा अभ्यासाला लागतील. मला आशा आहे की ज्यांचे मार्क्स कमी मी पाहिले त्यांचे पुढच्या वेळेला मला जादा पाहायला मिळतील. ही शैक्षणिक नुकसान कसं होतं पहिल्यांदा आळसामुळं हे तुम्हीच अनुभवलेलं आहे. मार्क्स कमी पडतात, त्याचे परिणाम काय होतात हे मी इथं नमूद करत नाही. नंतर आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम होतो. पाहता एखादा असा आहे की अभ्यासच करत नाही, असाच बसतो, कुठलं काम करत नाही, काय नाही. बुद्धीवर कसा काय परिणाम पडणार? आपली बुद्धी अकार्यक्षम होती, अलर्ट कधी राहत नाही. बऱ्याच वेळा मी असं पण एक पाहिलं, ऑब्झर्व केलं, जेव्हा एका गतीमध्ये गाडी जात असती, विशिष्ट गतीमध्ये 70-80 स्पीडनं, ती व्यक्ती ड्रायव्हर तो अलर्ट असतो. परंतु जेव्हा 30-35 स्पीडने एखादा जात असेल तो रादर रिलॅक्स असतो आणि त्याचे पण बऱ्याच वेळा ऍक्सिडेंट पाहायला मिळालेले आहेत. आणखी ऍक्सिडेंट काय होतात? जो अति जलद चालवतो त्याचे ऍक्सिडेंट होतात. परंतु स्लो असताना सुद्धा बऱ्याच जणांचे होतात. कारण तो काय निवांत असतो, माझी गाडी सावकाश आहे म्हणून जो लेझी आराम असतो, तेव्हा सुद्धा ऍक्सिडेंट झालेले बरेच पाहायला मिळतात. म्हणजे स्लो चालवताना सुद्धा ड्रायव्हरनं सावध असणं ही फार मोठी गोष्ट आहे. अकार्यक्षम आपली बुद्धिमत्ता आपण का करा? जशी एखादी आपण कितीतरी उदाहरणं ऐकली असतील, घरी पण ऐकलेली असतील. एखादी सुरी आपण तशीच ठेवली, ती गंजून जाते. सेम आपल्या बुद्धिमत्ता तशीच आहे. तिला काम काहीच नाही दिलं तर काय करणार? हळूहळू गंजायला सुरुवात, म्हणजे कसले निगेटिव्ह गोष्टींचा विचार मनामध्ये येऊ शकतो. कारण बुद्धी कधी गप बसत नसते, वेगवेगळा निगेटिव्ह विचार करू शकते. आळस जर केला तर प्रगती होत नाही. तुम्हाला प्रगती करायची आहे ना, त्यात प्रगती होणार नाही. आणि सक्सेस इज नॉट इझी अँड इट्स सर्टनली नॉट फॉर लेझी. सक्सेस हे सोपं नाही आहे आणि अर्थात हे आळशी लोकांचं सक्सेस मिळवणं हे काम नाही आहे. म्हणून पुन्हा ते वाक्य ऐका, सक्सेस इज नॉट इझी बट इट इज सर्टनली नॉट फॉर लेझी. आळशी आहेत त्यांच्याजवळ सक्सेस कधीही येऊ शकत नाही. आळशी जर माणसं असतील, आरोग्य धोक्यात. आता आरोग्य धोक्यात कसं काय? आळशी पहा, कपडे लते जे सगळे आहेत ते कसे तरी असावेत अंगावरती,
धुतलेले नसले तरी चालतील. आउटशर्ट करायला गबाळपणा असतो. त्यानंतर कशी तरी खराब रूम आहे, सगळा कचरा पडलेला आहे, तिथंच अभ्यास करत बसायचं. कुठल्याही गोष्टीमध्ये शिस्त नाही. दाढी वगैरे भरपूर वाढलेली असते, केस कधी विंचरले नसतात, कितीतरी गबाळपणा असतो. अर्थात काही दिवसानंतर आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर कंटाळा, डॉक्टरकडे कोणी जायचं? कारण हा आळशी माणूस. बरं ठीक आहे, घरात सांगून सांगून जर डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडे गेल्यानंतर घरी आल्यानंतर गोळ्या कुणी घ्यायच्या? आळशी माणूस. किती मालिका सुरू होते पा. म्हणजेच तो कोणकोणत्या गोष्टी करण्यासाठी आळस करतो पा, आणि पुढची मालिका सुरू असते ती मी त्याची सांगत नाही. म्हणून आपली प्रगती आळशी असताना कधीही होत नाही. आणखी आरोग्य आपलं धोक्यात येतं आळशी असल्यामुळे. म्हणून आळशी माणसं नेहमीच म्हणत असतात, आजचं काम उद्या करूया आणि उद्याचं काम परवा करूया. आजचं काम आजच करावे हा त्यानं नियम कधी पाळलेला नसतो. आजचं काम उद्या आणि उद्याचं काम परवा करूया ही त्याची डेफिनेशन त्याने पक्की करून ठेवलेली असते. त्याचा सुविचार ठरलेला असतो, पक्का असतो अगदी. त्यानंतर आळशी जे असतात गुन्हेगारीला जन्म देतं. चोऱ्या, जुगार वगैरे खेळणारे किंवा इतर शॉर्टकट मधून पैसा मिळवणारे जे असतात, हे मूळतः लेझी आळशी असल्यामुळं त्यांचा तिथं जन्म झालेला असतो. त्यांना जर कष्ट करून मिळवायची सवय झाली असती तर आज चोऱ्या जन्म हा तिथून होत असतो. आपल्याला गुन्हेगारी करायची आहे का? मुलं आमची बोलत नाहीत. करायची आहे का? बिलकुल नाही. शाबास. लाचारी, दरिद्री जीवन आळशी माणसं कंठत असतात. पा तुम्ही जर मंदिराच्या बाहेर जरा गेलात, पाहिलात ती लोक थोडस दुसऱ्याने 10 वेळा मागायचं, मग एक कोणतरी देणार. ते जीवन कसं आहे पा. त्यांना आपण नावं ठेवू शकत नाहीत, पण त्याच वेळा नावं का ठेवायची? कारण अपंग असलेले कितीतरी लोक असे आहेत की त्यांनी त्याच्यावर मात करून ते पुढे गेलेले आहेत आणि त्यांना विशेष योजना सरकारनं सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणून लाचारी अगदी असं कसं तरी जीवन हे त्यांना कायम जगावं लागतं. हे त्या आळशी आणि दरिद्री माणसाचे एक वैशिष्ट्य असतं. आळशी माणसं जी असतात ही दुसऱ्यावर विसंबून असतात. एखादा शेतकरी बघा, व्यवसाय न करणारा व्यक्ती जर असेल, दिवसभर घरात थांबतो. एखादी व्यक्ती घरामध्ये अशी असते, कुठंतरी लाखात एखादं असं होतं, तो काहीच करत नाही. घरामध्ये एखादी व्यक्ती काहीच करत नाहीये आणि दिवसभर फुकट असं नुसतं आराम टंगळामंगळ करायचं, दिवस असाच घालवायचा. असे दिवसेंदिवस गेल्यानंतर ती व्यक्ती काहीच करत नाही, फक्त जेवायचं म्हणल्यानंतर वेळेमध्ये हजर. तर त्या व्यक्तीचं काय होत असेल? आणि घरात एक जबाबदारी कोणतरी व्यक्ती, महत्वाची व्यक्ती असते, कारण सदस्य सगळे आपल्या घरातले महत्वाचेच असतात. तर त्यानं स्वतः अनालिसिस करायला पाहिजे की मी स्वतः जर दिवसभर असं फुकट जर फिरलो आणि घरातले सगळे कमवतात, कोण नाही कोण कष्ट करतंय, तर त्याचे इफेक्ट काय होतील, परिणाम काय होतील. जपानमध्ये हे चालत नाही. जपानमध्ये घरातली प्रत्येक व्यक्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं कार्य ठरलेलं असतं आणि अलर्ट असतात. म्हणून जपान आज भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाला 0 काहीतरी टक्क्यानं कर्ज पुरवते बघा. किती गोष्ट. जपान केवढा, भारत केवढा. कारण ह्याचं बेसिक रिझन आपल्या इथं आहे. खूप मोटिवेशनची आज भारतात गरज आहे की लेझीनेस आहे प्रत्येकामध्ये, तो झटकायला पाहिजे आणि बाहेर पडायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून दुसऱ्यावर विसंबून राहिलेले आहेत, मला कळते आणि मग शिकायचं. आपल्या इथं कसं 20-25 वर्षापर्यंत ते पालकच त्यांना प्रोव्हाइड करत असतात. हळूहळू त्यांच्यात आळस शिरलेला असतो. आज जनावरांकडे आपण पाहिलं बघा, तर सक्षम करतात, सोडतात ती, जा तुम्ही कमवायला लागा. म्हणजे विसंबून जास्त ठेवून चालत नाही. मुलांना हे पण आपण घरी शिकवलं पाहिजे. कामं जेव्हा आपण छोटी मोठी करायला लावतो तेव्हाच आपण चांगलं होतो. एक चांगलं घरातील व घराबाहेर लोकांना त्या लोकांचा कंटाळा आलेला असतो अक्षरशः.
कारण का? आळशी लोक जे असतात वायफळ बडबड भरपूर करत असतात पहा. कारण त्यांच्याकडे बेसिकली काही नसतंच बडबडण्यासाठी. काय वायफळ बडबड करत राहायचं, मोठेपणा दाखवायचा, हा आम्ही असा आहे तसा आहे, अशा प्रकारे. मला आठवतंय कॉलेजला असताना एका मित्राच्या घरी गेलो होतो. सर इथं हात घातला मला 50 रुपये सापडले, इथं हात घातला मला 200 रुपये सापडले. मी सर्व खोली शोधली तर किती रुपये सापडतील? मी पटकन गेस केला, हायपरबोल अलंकार, अतिशयोक्ती अलंकार. याची मैत्री करण्यामध्ये काही अर्थ नाही. कारण हा बडबडणं मोठं, करणं त्याच्या पाठीमाग काय ते हळूहळू नंतर कळेल. परंतु असं कुठेही हात घातला तर पैसे सापडतात हे बाकी चुकीचं आहे. मी म्हटलं किती जे असले तरी 5 रुपये कुठे ठेवले असले तरी माझ्या म्हटलं ते लक्षात ठेवावं लागतात. आणि कुठे पैसे सहज सापडतात म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. तेव्हापासून त्याच्यापासून मी अलिप्त आहे. अर्थातच खूप आम्ही प्रगती केली. अशा लोकांच्या पासून लांब राहून, म्हणजे ही वायफळ बडबड, निरर्थक बडबड करत असतात आणि अननेसेसरी त्रास देत असतात, जी दुसऱ्यावर विसंबून राहतात, आपला हक्क गाजवतात ते. जर तुम्ही निष्क्रिय असाल, बिछाण्यावर पडून असाल, काही करत नसाल, इव्हन युअर मॅट विल हेल्प यू, झोपलेला बिछाना देखील तुमचा तिरस्कार करायला लागेल एक दिवस. म्हणून समाज नावं ठेवतो, आपल्या घरातले लोक नावं ठेवतात, आपला बिछाना नावं ठेवत असेल तर आपल्याला जाण्यासाठी जागा कुठं आहे सांगा? म्हणून आळस हा जवळ घेऊ नका. सुंदर जीवन नरकासारखे आळशी लोक करत असतात. अतिशय सुंदर जीवन, लाईफ इज ब्युटिफुल असं कुठेतरी लिहिलेलं असतं आणि हे आपण निगेटिव्ह करत असतो. रामदासांचं एक वाक्य आहे, आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे. आळस जे आहे रक्कम लगेचच फळ मिळतं त्याचं. जांभया देऊन अगदी झोपलेला असतो, सुख म्हणूनही आवडे आणि म्हणून त्याला ते आवडतं, झोपतो आणखी झोप आणखी झोप, झोपत असतो आळशी लोका. पुन्हा ते वाक्य पहा, आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणूनही आवडे आळशी लोका. तर आपण त्यापैकी नसावं असं प्रत्येकाला वाटते का? प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते का? जरा बोटवर करा विद्यार्थी मंडळी, की मला असं वाटतं की आळस माझ्या अंगी नसावा. ज्यांना आळस नको आहे त्यांनी बोटवर करा, चांगला बोटवर करा असं मस्तपैकी. ओके, छान. आळस मुक्तीचे तुम्हाला मार्ग हवेत का? येस ऑर नो? आळस मुक्तीचे मार्ग हवेत का? इट मीन्स यू हॅव टू इम्प्रूव्ह. तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं काहीतरी आहे. ओके, आळस मुक्तीचे आपण काही मार्ग आपण पाहूया आता. त्यापैकी पहिला मार्ग असा, शांत ऐका, हे आळस मुक्तीचे मार्ग पाहिल्यानंतर तुमची प्रोग्रेस किंवा प्रगती जी आहे कशी होते पहा. पहिला मार्ग पहा, आईने सांगितलेले काम ऐकणे. सर कसला मार्ग शोधून काढला? आईने सांगितलेले काम ऐकणे. आता तुम्ही काय करता पहा, अभ्यास करत बसलेला आहात, आई स्वयंपाक करायला लागलेली आहे, पण आईच्या लक्षात नसतं एखादा कुठला तरी पदार्थ कमी पडत असतो स्वयंपाक करत असताना, ती बिचारी तिथून जाऊ शकत नाही कारण स्वयंपाक करत असते. पटकन अभ्यास करत असताना म्हणते, बाळ जा आणि दुकानातून हे आण. आपलं उत्तर काय असतं माहिती काय? सुंदर उत्तर, सर्वांना माहित आहे इथं बोटवर केलेल्या लोकांना. काय? माझा अभ्यास आहे. मला जरा आईंचे सर्व चेहरे जरा हसरी दिसायला लागले आता. माझा अभ्यास आहे, या वाक्यातून त्यानं काय सांगितलं? सरळ सरळ नाही म्हटलेलं नाही, आईला दुखावलेलं नाही बरं का. इनडायरेक्टली सांगितलंय माझा अभ्यास आहे, म्हणजेच मी अजिबात करणार नाही असा त्याचा सरळ सरळ अर्थ. जो सबबी पुढे अशा प्रकारच्या लावत असतो याचा अर्थ तो करणारा नसतो. जर तुम्ही ते काम केलं नाही, पुढचं काम सांगितलं ते केलं नाही, त्याच्यानंतर आणखी काय वडिलांनी सांगितलं ते केलं नाही, घरातली कामं नाही ऐकलात, तुम्ही आळशी झालात. मग काय करायला पाहिजे? चाणाक्षपणाने, तुम्हाला माहिती आहे आईनं काम सांगितलेलं आहे, ठीक आहे, 1-2 तास माझ्या जवळ आहेत, मला किती वेळ लागणार आहेत? 2 ते 3 मिनिटं अंतराच्यावर दुकान आहे, मी जाऊन आणि 2 ते 3 मिनिटं एक्स्ट्रा अभ्यासाला बसलं तर कुठं बिघडलं? मग ती अलर्ट मुलं जी असतात
सतर्क मुलं जे असतात ती पटकन विचार करायला लागतात. नाही, 2 मिनिटात मी तो पदार्थ आणून आईला येतो, आईचं काम चालेल आणि मी माझी 2 मिनिटं इथली वाढवतो, असं जे म्हणतील त्यांची प्रगती नक्कीच आहे. तुम्ही करणार ना ते? आवाज हळू येऊ लागलाय. तुम्ही करणार ना? छान. हा पहिला मार्ग सेल्फ इम्प्रुव्हमेंटचा. मी जेव्हा पाहिलं की क्लासमध्ये मुलं येतात किंवा माझा मुलगा असू दे किंवा आणि कुणाचा असू दे, प्रत्येक पालकाने विचारले असेल, बाळ मार्क्स कमी का? त्यावेळेला तो उत्तर काय येतो माहितीये का? पेपर कठीण होता. वडील गेस करतात कंसामध्ये, पेपर जगात कुठलाही कठीण नसतो, आपण अभ्यास केलेला नसतो. सबब सांगितली. दुसरा एखादा काय म्हणतो, सकाळी माझ्या पोटात दुखत होतं. कुणाला माहिती त्याच्या पोटात दुखत होते, काय होत होतं ते? सबब सांगितली. तिसरा एखादा काय म्हणतो, टीचरनी तो चॅप्टर शिकवला पण मला समजलेला नव्हता. हे सोल्युशन नव्हे. पालक मनातल्या मनात म्हणतात, अरे तू त्याच वेळेला विचाराय हवं होतंस, त्याने उत्तर दिलं असतं. आणखी एखादा म्हणतो, माझा पेन खराब लिहित होता. किती छान छान सबबे असतात. कारण कमी गुण पडण्याचे कारण लिहिलं होतं, त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आढळतात. सगळ्या गोष्टी क्लासमध्ये करत असताना विचारपूर्वक केलेला आहे. कमी गुण पडण्याचे कारण लिहिलेलं आहे, त्यामध्ये लिहिलेलं आहे सगळं हे. गावी गेलो होतो. भरपूर मस्त रिझन लिहिलं आहे. मला हसू येतं. पालकांना बऱ्याच वेळा मी ते बोलून दाखवलेलं नाही आहे, पण काही वेळा मी कॉपी त्याची प्रिंट सुद्धा काढून घेतलेली आहे. सबब लिहिलेली जेव्हा मला आवडते, त्याच्यावर विचार करायला मला लावते ती सबब अशी लिहिलेली. म्हणजेच आपण काय केलं, अपयश कोणाला आलं? आपल्याला. आपण आपल्या अपयशाचं खापर कोणावर फोडतो? एखादी सबब सांगून त्याच्यावरती फोडतो, त्या शिक्षकांच्यावर फोडतो, पेपर कठीण होता याच्यावर फोडतो, पेनावरती फोडतो. असं करून चालत नाही. जर प्रोग्रेस करायचा असेल, माझी चूक झाली, मला अपयश आलं, मी त्याला जबाबदार आहे. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय फेल्युअर. तुम्हाला यश आलं, कधी म्हणता का बघा पेन खराब होता? कधी म्हणता का बघा शिक्षकांना समजलं नाही? कधी म्हणता का पोटात दुखत होतं? नाही म्हणत. म्हणजे यश कुणामुळे मिळालं? आपल्यामुळे मिळालं. अपयश कुणामुळे मिळालं? माझ्यामुळे मिळालं, असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. जो स्वतःची चूक कबूल करतो त्याची जबरदस्त इम्प्रूव्हमेंट होत असते. खोटं नाटक करत नाही, त्याचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढलेला असतो. फार महत्वाचं आहे. आता सबबी पुढे तुम्ही करणार का? नाही. 20 पैकी मार्क्स अमुक पडले, 18 पडले, 2 मार्क्स कुठे गेले? कोणामुळे गेले? पेपरमुळे गेले का? पेनामुळे गेले का? नाही. कोणामुळे गेले? माझ्यामुळे गेले. तुम्ही तुमच्या अपयशाची जबाबदारी स्वतःवर घेतलात तर डेफिनेटली तुमचा प्रोग्रेस आहे, प्रगती आहे, त्या ठिकाणी होत गेली असं समजा. आईला सबब सांगणार का? पर्याय शोधणार? बोला मोठ्यानं. पर्याय शोधणार का सबब सांगणार? काहीतरी अभ्यास आहे, असं आहे, तसं आहे सांगणार? मला माहिती आहे याच्यामध्ये अडचणी पण येतील. फॉर एक्झाम्पल, आई आपल्या कामामध्ये असेल समजा आणि 11:15 वाजता तुम्हाला सांगितलं जा दुकानातून काहीतरी आणजा. 11 वाजता तुम्हाला शाळेमध्ये जायचं आहे, 11:15 वाजताही सांगितलेलं आहे, काय करायचं? आईच्या डोक्यात नाही आहे की लगेच 15 मिनिटं शिल्लक आहे, असं पण काही डोक्यात नाही आहे. अशा वेळा काय करणार? कोण सांगेल मला? एखादा विद्यार्थी डबल चॉकलेट देतो. एखादा विद्यार्थी असा आहे की अशी घटना आहे, फक्त 15 मिनिटाचा अवधी आहे, तुम्हाला 10 मिनिटं जावे लागतात. अशा वेळा काय करणार? कोण सांगते का? चाणाक्ष एखादा विद्यार्थी? नोबडी इज देअर? येस. हे पहा, अशा वेळेला तो विद्यार्थी काय म्हणेल? जो करायचा आहे तो विद्यार्थी काय म्हणेल? ठीक आहे, मला 15 मिनिटाचा वेळ आहे. मग वाटेत दुकान आहे का बरं? वाटेत दुकान असेल तर ठीक आहे, मी आता जाईल, संध्याकाळी आणलं तर चालेल का? असा वेगवेगळा पर्याय शोधायला लागेल. मग आईला पण, आई मला 10 मिनिटं शिल्लक राहिले, येताना मी आणू का बरं? पर्याय शोधला, म्हणजेच तो अलर्ट राहायला लेझी नाहीये.
असा पर्याय शोधता आला पाहिजे त्या ठिकाणी. म्हणजेच डायरेक्ट आईला नाराज करण्यापेक्षा, जी आपल्यासाठी मेहनत घेते, भरपूर कष्ट घेते, तिला नाराज करण्यापेक्षा पर्याय शोधणे हा एकदम चांगला मार्ग त्या ठिकाणी दिसतो. त्यानंतर एकदम आळस आलेला आहे. आता पहिला आपण पर्याय बघितला, आईनं सांगितलेलं काम. मला वाटते बऱ्यापैकी तुम्हाला समजले असेल मुलांना. दुसरा मी पर्याय सांगतो आता. आळस आलेला आहे, सकाळी उठायचं आहे, कंटाळा तर आलेला आहे असं वाटतं आपल्याला, आळसानं आपल्याला कॅप्चर केलेलं आहे. 5 मिनिटं असं होऊ नये. काय दक्षता घ्यायची? एक सिंपल साधा प्रकार, पटकन अंथरुणात उठायचं, पाणी असतं बाथरूम मध्ये जायचं, पाण्याचे फवारे असे मारून घ्यायचे तोंडावरती. पाणी जर भरपूर तोंडावर मारलं तर पुन्हा जाऊन बिछाण्यात पडेल का? असं नाही पडणार. एक साधा उपाय त्यातला. अजून एक साधा उपाय सांगतो. आळस आला, ॲक्युप्रेशरचे छोटे छोटे आपल्या रोलर मिळत असतात, शेजारीच ठेवायचे. उठायचं आहे ना 5 वाजता, गजर झाला ते घ्यायचे आणि हाताला चोळत बसायचं. सगळे जे पॉइंट आहेत तुमच्या हातातले ते सगळे हळूहळू फ्रेश व्हायला लागतील आणि तुम्हाला जाग आलेली असेल. लक्षात आलं? म्हणजेच आळस तुमचा निघून जाईल. ॲक्युप्रेशर खूप चांगलं काम करत असतं. नसेल तर आपल्याला चपलासारखे ते रॉड असलेले असे आपल्याला मिळतात, त्याच्यावर उभं राहायचं. लाकडाचे त्या उडनचे तयार केलेले, त्याच्यावर उभं राहायचं. पायाला प्रेशर येतं, पाय टोचायला लागतं हळूहळू. झोप येईल का वरती अशी अशी पायाला टोचल्यानंतर? अजिबात येणार नाही. तर ते तुम्ही तुमच्या रूम जवळ ठेवू शकता. अतिशय सोपे 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 हे सोल्युशन आहेत. त्यानंतर सगळ्यात चांगला उपाय बघा आळशी लोकांचा, जे एक्सरसाइज करतात डेली, फिजिकल असो मेंटल असो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं पण मेंटल रीडिंग वगैरे करतात, वाचन करतात, त्यांचा पण एक्सरसाइज मेंदू करत असतो. पण ओव्हरऑल सर्वांनी किमान अर्धा तास व्यायाम करणं स्वतःसाठी फार गरजेचं असतं. आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी त्याने तो व्यायाम केला तर त्याचा दिवस तो चांगला जात असतो. म्हणजे किंबहुना ती वेळ त्याची असते कोणती 24 तासातली, ती चांगली जात असते. आणि याच्यामध्ये सातत्य पाहिजे. कारण जापनीज टेक्निक जे आहे ते जापनीज टेक्निक म्हणजे मुळात सांगितलेलं आहे, पहिला तुम्ही एक्सरसाइज केला पाहिजे. इट इज मस्ट. तो तुम्ही केला तरच तुम्ही अलर्ट राहू शकता, तरच तुम्ही कार्यक्षम राहू शकता. हे तिथलं बेसिक प्रिन्सिपल आहे बरं का जपानचं. एक्सरसाइज पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या गोष्टी देखील खूप दिसतील. म्हणजे तिथे सिस्टीम अशी आहे, एक आता बॉईज गर्ल्स असे किंवा हे असतील तर तिथं कारखान्यामध्ये सोय सुद्धा करून ठेवलेलं आहे. एकमेकाचा मसाज करायचा. कंटाळा आला तू त्याला हे करायचं, त्यानं एकमेकांना असं करायचं. कार्यक्षम परत पुन्हा आपल्या कार्याला लागला. ह्या त्यांनी सुविधा त्या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत. म्हणून जपान आज अग्रेसर आपण मानतो. एक्सरसाइज आता हे आपल्याला पाहायला मिळतं की आपण डेली एक्सरसाइज करत नाही. हे जर पाहायचं असेल तर सर्वांनी जरा 1 सेकंद डोळे बंद करा. आहे त्या चेअरवरती नीट समोर लक्षात, कंबर जरा टाईट ठेवा. उजवा हात समोर घ्यायचा, असा डोळ्यासमोर घ्यायचा उजवा हात. उजवा हात डोळ्यासमोर घ्यायचा, डोळ्यासमोर घ्या असं. तोच हात अंगाबरोबर असा खाली आणा, अंगाबरोबर सर्वांनी खाली आणा. थोडंसं खाली गेल्यानंतर गुबगुबीत अगदी भाग एक आपल्याला लागतो, तो म्हणजे पोटाचा. डोळे उघडा. तो जर आपल्या शरीराच्या बाहेर आला असेल तर आपण एक्सरसाइज करत नाही. बऱ्याच जणांना जाणवलं असेल की सरळ आपण हात जर असा ठेवला तर इथं पोटाचा भाग पुढं आलेला आहे, याचा अर्थ एक्सरसाइज करत नाही. तर तो डेली करणं ठेवलं असतं तर नक्कीच तो भाग पुढं आला नसता. तर इथून पुढं त्यांनी दक्षता घ्यायला काही हरकत नाही. म्हणजेच हा मुलांना आता का सांगितलं की त्यांचा हा भाग पुढे यायला नको. कसं वाटेल पहा. खूप महत्वाचं आहे की एक्सरसाइज का हवी हे त्याचं उदाहरण तुम्हाला मी दिलेलं आहे. त्यानंतर क्लीनलीनेस मी सांगितलं. क्लीनलीनेस, स्वच्छता.
जिथं स्वच्छता नाही आहे, तुम्ही अभ्यासाला बसता, अजिबात स्वच्छ तुम्ही रूम आईनं स्वच्छ करून तुम्ही अभ्यासाला बसायचं नाही आहे. स्वतः रूम स्वच्छ करायची आहे, एखादी अगरबत्ती लावायची आणि 1.5-2 तास त्या ठिकाणी सतत तुमचं लक्ष लागू शकतं. अस्वच्छ रूम आहे समजा, त्याच्यावर पाय देऊन जाताय, परत आळस क्रिएट होतो, फ्रेशनेस वाटत नाही. अगरबत्ती का लावली जाते? देवाला अगरबत्ती लावतो याचं बेसिक रिझन घर प्रसन्न होतं त्या वासामुळं. मंदिरात अगरबत्ती लावतात त्याचं बेसिक रिझन तेच आहे. भटजी सांगत असतात ते थोडं काय लावतो आपण हाताला, सेंट अत्तर वगैरे तो नेमका लावत असतं बघा त्यावेळेला. सगळं वातावरण चांगलं व्हावं, हॅपीनेस यावा, याचं बेसिक रिझन तिथं लपलेलं आहे. आणि आपल्याला माहित नाही, देव प्रसन्न होण्यासाठी आपण अगरबत्ती म्हणतो लावतो, नाही, सर्वच प्रसन्न होतात देवाबरोबर, आपण सुद्धा प्रसन्न राहतो. म्हणून क्लीनलीनेस, स्वच्छ राहणं हे अतिशय गरजेचं आहे. थोडक्यात आपण पाठीमागं पण याचा उल्लेख पाहिलेला आहे. आळस आणखी आपल्यामध्ये येतो जेव्हा आपण म्हटलं दुसऱ्यावर डिपेंड असतो. हे कसं काय? बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटतं, अडचण आली, विद्यार्थी बघा केव्हा दररोज आई वडिलांच्या पाया पडत नाहीत, आई वडिलांना नमस्कार करत नाहीत. परीक्षा असली, 11 वाजता पेपर आहे, आज सकाळी न विसरता 10 वाजता जाऊन आई बाबा कुठे शोधतात आणि पाया पडतात. मला पेपर तेवढा सोपा जाऊ दे. अपेक्षा काय असते बघ. त्या मुलाने स्वतःला प्रश्न विचारा, दररोज मी जर पाया पडलो तर माझ्यावर किती एनर्जी येईल. आईच्या पाया पडलो, वडिलांच्या पाया पडलो, पेपर सोपा गेल्यासारखं वाटतं. आणि जर दररोज पाया पडत असेल तर, पण ते शक्य नाही. अडचण असेल तरच जाणार. जर असं पाहिलं, देवाकडे जातात ते केव्हा जातात बघा, काहीतरी त्रास सुरू झाला, मुलाला एकदम मार्क्स कमी पडू लागले बरं का, ह्या वर्षी त्या वर्षी काहीतरी झालंय असं वाटतं, लगेच देवाकडे जातात, देवा बाबा हे बाजूला कर, काय असेल ते. ऍक्च्युली हे सगळं आळसात गुरफटलेलं आहे. त्यावेळेला देव ऐकले असते, पण कानाखाली मारलंय आपण म्हणतो, कारण कान इथं आणि इथं खाली कुठं मारणार, मग असं म्हणत नाही मानेवर मारली असं आपण म्हणत. मराठी भाषा आहे. वडिलांनी चुकून एखादी कानाखाली मारली तर आपण म्हणे गालात मारली, भयंकर राग येतो. पण ती का मारलेली आहे याचा जेव्हा जी मुलं विचार करतात तेव्हा त्यांचं मन सांगतं, मी मोठी चूक केलेली आहे, ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून वडिलांनी कानाखाली मारली. मला प्रगती करावी असं माझ्या वडिलांना वाटतं किंवा आईला वाटतं, म्हणून मला ती बोलली किंवा तिनं देखील मार दिला असेल. सेम शिक्षकांची हकीकत तशीच आहे. पण विरुद्ध काय झालेलं आहे, आज एवढं स्वातंत्र्य आलेलं आहे की आई वडिलांनी कुठंतरी मारलं तरी चालतं, पण एखाद्या शिक्षकाने कुठंतरी छडी उगारली तर लगेच शाळेत जाऊन बडबडायला लागले आपले पालक की का कानाखाली मारला, असं आहे का, तसं आहे का, तसं झालं झालं सगळीकडे आता पनिशमेंट बंद, मुलांचा प्रोग्रेस थंडावला. ज्या न्यायाधीशाने हे कायदा केला त्यांच्या हातावर जर शिक्षकांची छडी पडली नसते तर ते न्यायाधीश झाले नसते. पण न्याय कसा पहा, कायदा कसा पहा. म्हणून ऍटलिस्ट आपणच आता शहाणं झालं पाहिजे. जर कोण आपल्या प्रगतीसाठी ओरडलं तर आपण अवेअर झालं पाहिजे. म्हणून म्हणले अवेअरनेस इथं महत्वाचं आहे की त्या व्यक्तीनं असं का केलं. तुम्हाला अंतर्मन सांगेल माझ्या प्रगतीसाठी केलं. लगेच जाऊन तुम्ही माझी चूक झाली कबूल करा आणि मी पुढे सुधारेन असं जर म्हटलात तर तुमच्यासारखा विनर कोणीही नाही. आपली इथं पद्धत उलट आहे. पहा, पेपर सर्वांचा सुरू आहे, इंग्लिश पेपर सुरू आहे, सुपरविजन सुरू आहे. आणि सुपरविजन करत करत असतात ते इंग्लिशचे टीचर काय करतात, एका विद्यार्थ्याला 5 मार्काचं सांगतात. लगेच तो मुलगा घरी जातो आणि पटकन सांगतो, हे सर किती छान आहेत माहितीये का, मला 5 मार्काचं सांगितलं, त्या सरांसारखे दुसरे सर कोणतेही नाही. झालं कंपॅरिझन, फिनिश. दुसऱ्या दिवशी गणिताचा पेपर होता, त्या दिवशी टीचर आले अत्यंत स्ट्रिक्ट, मान इकडे तिकडे हलवू दिले नाही.
घरी जाऊन लगेच सांगितलं, अरे रे रे, ते नाही, एकदम माझे शत्रू, मला काहीही बघू दिलं नाही. मुलांची कन्सेप्ट क्लिअर. त्याच वेळेला जर म्हटलं असतं, नाही नाही, मला ज्या शिक्षकांनी सांगितलं 5 मार्काचं, ते एकदम चुकीचं आहे. जे शिक्षक स्ट्रिक्ट आहेत, जे कडक आहेत, ते अत्यंत चांगले आहेत, कारण ते माझ्या प्रगतीसाठी उचित आहे, असा विद्यार्थी कोणता म्हणत नाही. सेम आई वडिलांच्या बद्दल करत असतात. तसं जर म्हटलं, आळस आपण झटकून देऊन कामाला लागू मार्क्स कमी पडल्यानंतर, आणि मार्क्स सांगितले तर परत काय वाटतं, दुसऱ्या पेपरचा आपण अभ्यास करणार नाही, म्हणजेच आळशी होऊ. कारण इंग्रजीचं 5 मार्कात सांगितलं, त्याची अपेक्षा दुसऱ्या दिवशी देखील मला 5 मार्कात सांगावं, म्हणजे आळशी झाला. किती गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत असतात, पण आपण त्याचा विचार करत नाहीत. विद्यार्थी असं तुटपुंचा विचार करतात. फॉर एक्झाम्पल, आई वडील, मी 100 विद्यार्थ्यांची अशी एक मतं घेतली होती, आणि आई आवडते का बाबा आवडते असं विचारलं होतं. बऱ्याच मुलांनी सांगितलं आईच आवडते, काही विद्यार्थ्यांनी सांगितलं बाबा आवडतात, आणि त्याची रिझन लिहा म्हणून सांगितली होती. आणि सगळं झाल्यानंतर एक अनुमान काढला त्या प्रयोगाचा आपल्या, की आई गोड बोलते म्हणून आवडते. आई आवडत नाही याची कारण, आई सतत बडबडत राहते म्हणून आवडत नाही. काही जणांनी बाबा आवडतात लिहिलं होतं. बाबा दिवसभर ज्यांचे कामाला आहे ते संध्याकाळी दमून थकून घरी येतात. आल्यानंतर आपल्या पोराला 2 मिनिटं समोर बसून घेतात. बाबा खूप चांगले आहे, आई आमची अतिशय बरोबर नाही. जे बाबा बाहेर बघतात, मुलं काय प्रोग्रेस करताय बाहेरची, जग कसं आहे हे बघतात, आणि घरी येतात, बाळांनो तुम्ही हे केलं पाहिजे, अभ्यासाला बसा असं म्हणतात, तेव्हा बाबा अजिबात बरोबर नाहीत, बाबा स्ट्रिक्ट आहेत, आई आमची फार चांगली आहे, मला वेळेत जेवण देते. कंपॅरिझन, कंपॅरिझन. मुलांचा तर्क वितर्क कसा पहा, मुलांचा अभ्यास कसा पहा. म्हणून इथं मुलं बोलवताना सुद्धा 8वी 9वी आणि 10वी याचीच बोलवलेले आहेत, कारण त्यांना मी काय सांगतो हे समजेल. बाकीचे विद्यार्थ्यांना बोलवलेलं नाही आहे, त्यांना वेगळ्या भाषेत मला सांगावं लागेल की हे काय असतं ते. तुम्हाला जर या इथं जमलेल्या विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांना मी काय बोलतो हे समजलं, आणि त्यांनी आयुष्य जरी आपलं चांगलं केलं, तर मी म्हणेल आज इथं सावंत कोचिंग क्लासेस तर्फे छोटीशी सभा बोलवलेली आहे, ते आमची यशस्वी झाली. मला खर्च झालेला महत्वाचा नाहीये, नाही तर पटकन विचार केला असता, केशवराव भोसले नाट्यकला एवढा पैसा द्यायचा, परत इथे यायचं, एवढा आपला वेळ खर्च करायचा, सगळ्यांचा वेळ खर्च करायचा, माझ्या टीचरचा करायचा, पण मला ते नको आहे. मुलांचा प्रोग्रेस महत्व आहे. शिकवण्याबरोबर मॅडमने मगाच नमूद केलं की फक्त शिकवणं हे गरजेचं नाही, की ती पिढी चांगली झाली पाहिजे. म्हणून दरवर्षी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग घेत असतो. पण आज आमचे पालकही तेवढे चांगले आहेत, कारण एवढ्या मोठ्या संख्येनं रविवार असताना सुद्धा हजर राहतात. माझ्या वतीनं खरोखर त्यांच्यासाठी जरा मी टाळ्या वाजवतो जरा. कारण हे एज्युकेशनल सिस्टम अशी आहे की आपण कुठेतरी जाऊन माहिती गॅदर करावी लागते, आणि ते इम्प्लिमेंटेशन आपल्याला करावं लागतं. हे फार गरजेचं आहे. हा अवेअरनेस मुलांनी लक्षात ठेवा. पुन्हा एकदा अवेअरनेस कसला असावा, की कोण आपल्याला बोलतं, ते का बोलतं याचा आपण विचार करायला हवा. विचार केल्यानंतर अंतर्मन तुमचं सांगेल माझ्या फायद्यासाठी ही व्यक्ती बोलली. म्हणजेच तुम्ही इथून पुढं आई वडिलांच्या वरती आणि गुरुजनांच्या वरती कॉमेंट्स करणार नाहीत, आणि कधीही 3 घटकावरती निगेटिव्ह कॉमेंट्स करू नका, कारण ते तुमच्यासाठी, मी जवळजवळ 99% पॅरेंट्स किंवा टीचर यांना असं वाटत असतं की माझा मुलगा घडावा, आणि टीचरला वाटत असतं माझा विद्यार्थी घडावा. कोणीही त्या एकमेकांचे शत्रू नसतात. एकच कुठंतरी रेअर, हा सगळ्या जगात अशीच आहेत. जसं आपण म्हटलं 99% डॉक्टर चांगले असतात, एखादा कुठेतरी असं असते. प्रत्येक ठिकाणी असंच असतं. त्यामुळं ॲटलिस्ट या तिघांच्या बाबत निगेटिव्ह मनामध्ये कधीही विचार आणू नका. तुम्हाला जेव्हा जेव्हा डाऊट येईल त्यावेळेला शिक्षकांची वेळ बोट वर करा आणि सांगा, सर मला समजलेलं नाही, किंवा सर्टन व्यक्तीला भेटा, त्यांची वेळ घ्या. एकदा दिली नाही पुन्हा जा, पण माहिती घ्या. पण आपल्याकडे पेशन्स तेवढा नसतो. पटकन भेटायला पाहिजे, पटकन उत्तर द्यायला पाहिजे. नाही सांगितलं घरी जायचं, हे टीचरनी मला काय सांगितले भेटलेच नाही, मला वेळच दिला नाही. तसं नाही होऊ शकत, कारण ते त्यांच्या कामामध्ये बिझी असतात, त्यांना पण काहीतरी ठरलेलं असतं. त्यामुळं आपल्याला गरज आहे, आपण त्यांची स्पेशल वेळ घ्यायला पाहिजे. टीचिंग व्यतिरिक्त आपल्याला ते वेळ देता येत हे आपलं नशीब.
असं आपण आपल्याला गरज असेल तर जे मागतो आपण, लोक द्यायला भरपूर तयार असतात, आपण घेत गेलं पाहिजे. त्यामुळं काय होईल की आपण ॲनालिसिस केलं की मला आई बोलली किंवा वडील बोलले म्हणजे कळेल आपल्या प्रगतीसाठी बोललेलं आहे आणि आपल्याला पण समजेल की मी स्वतः काय करत आहे. स्वतःला आपण ऑर्डर दिली पाहिजे. सेल्फ कंट्रोल आपल्यावरती पाहिजे. सेल्फ कंट्रोल आता कसला सेल्फ कंट्रोल म्हटल्यानंतर पालक मी परवा पाहिलं मीटिंगमध्ये, इयत्ता 12वीची मीटिंग सुद्धा झालेली आहे. आमचे ग्रुप गाईड सुद्धा त्या ठिकाणी होते. 12वीच्या मीटिंगमध्ये सुद्धा 1-2 विद्यार्थी असे होते की आम्हाला मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल, हल्लीचे 8वीचे 9वीचे विद्यार्थी आता म्हणत असतील, सर तुम्ही आला परत मोबाईलवर. मी इथं एका कागदावर तुम्हाला लिहून देतो आणि 10 वर्षानंतर हे मोबाईल बंद होत आहेत की नाही पहा. दुसरी इन्फॉर्मेशन दुसऱ्या पद्धतीने मिळवतील, कारण ह्या मोबाईलमुळे एवढे दुष्परिणाम आहेत, एवढे ॲडिक्ट झालेले आहेत विद्यार्थी, प्रमाणाच्या बाहेर झालेले आहे आणि शासनच कुठला तरी कायदा काढेल की हे बंद असावं. याचं कारण नुकसान, भरपूर जनरेशनचं नुकसान होऊ लागलेलं आहे. मोबाईल आपण कशासाठी, कोणत्या कामासाठी वापरतो, हा इश्यू महत्वाचा आहे. लहान मुलांना जेव्हा आपण मोबाईल देतो ते यूज काय करतात, त्यातील गेम्स खेळत बसणे, व्हॉट्सअप म्हणणे आणि काय काय बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, आम्हाला सुद्धा माहिती नाही आहे. तर हे कित्येक तासन तास दररोज त्यांना ॲडिक्ट झाले असतात ते. सर म्हणणार आळसपणाचा आणि त्याचा काय संबंध आहे. एक्सप्लेन करतो. लेट मी एक्सप्लेन. आता मोबाईल समजा XYZ मी मोबाईल वापरायला लागलो. आज मला मोबाईलमध्ये ठीक आहे सॉंग्स काढता आले किंवा आणखी काय बघता आलं किंवा गेम्स खेळता आले, आवड निर्माण झाली. ठीक आहे, उद्या मी त्याच वेळा घरी आल्यानंतर काय करणार, दप्तर बाजूला ठेवणार, उद्या मी तेच काढायला लागणार, परवा तेच करणार. तो ॲडिक्ट झाला, म्हणजे मोबाईल ॲडिक्ट म्हणतो, ॲडिक्शन. कायम तो मोबाईल वापरायला लागला. आज तासभर, उद्या 2 तास 3 तास वाढायला लागले वेळ त्याची. म्हणजेच बेसिक गोष्टीकडं दुर्लक्ष आणि नको त्या गोष्टीचा वापर. मोबाईल सारखी सेम गोष्ट, मोबाईल जर घेऊन द्यायचा असेल मुलांना, तर मी सांगितलं माझ्या मुलाला देखील मी मोबाईल 1200 रुपयाची घेऊन दिलेला आहे. त्याला सांगितलं मी का म्हणू नको, मी दिलेला आहे तो घ्यायचा. त्या मोबाईलमध्ये अडीअडचणीला आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली, दॅट्स ऑल. आणि मी तर म्हणेल असे मोबाईल पालक देत असतील तर ते पालक त्यांना आळशी करता आहेत. लहान मी परवा पाहिलं, अगदी बाळ असं रांगत बाळ होतं आणि त्या रांगणाऱ्या बाळाला काही कळत नव्हतं, तर ते त्याला मोबाईल दिल्यावर हसत होतं, अगदी छान हसत होते बाळ आणि ते बोट दाबत होतं बाळ. बरं का, पालक अभिमानानं म्हणतायत किती हुशार आहे बरं का माझं बाळ. छान म्हणलं हुशार आहे बाळ, आणि देणारे पालक सुद्धा त्याच्यापेक्षा हुशार आहेत म्हणलं मनातल्या मनात. विचार करा, ज्या बारक्या बाळाला काहीच कळत नाही त्या बाळाला ते पॅरेंट्स मोबाईल देतात, अँड्रॉइड मोबाईल देतात. बाळांच्या हातात मोबाईल जास्त काळ असेल तर काय नुकसान आहे. आणि ॲडिक्शन लागेल तर नाही, कोण जबाबदार आहे त्याला, मी म्हणेल तर पालकच त्या ठिकाणी जबाबदार आहेत. ह्या गोष्टी सुरुवात होतात कुठून हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं आणि मग आपल्या लक्षात येतं. पण त्यावेळेला वेळ गेलेला असतो आणि त्यावेळेला हे मोबाईल बंद कर, रागवतो मोठ्यान, पालकत्व मी बाबा आहे, हे गप्प बैस रे. नाही, सुरुवात तुम्ही केलेली असते आणि एंड करायच्या वेळेला त्याला रागवता. त्याच्यापेक्षा अगोदर सांगितलं असतं तर त्याला कळायच्या वेळेला ते सांगायची गरज नसते. कळायच्या अगोदर तुम्ही सुरुवात करताय आणि मोठा झाल्यानंतर त्याला गप्प बस रे म्हणतात. मग तो मोठा झालेला असतो, त्याला मीपणा आलेला असतो, त्याचं वय वाढलेलं असतो, त्यावेळेला तो गुरगुरतो. त्यावेळेला तुमच्या बोलण्याचा त्याच्यावरती कोणताही परिणाम होत नसतो. उलट तुमच्याबद्दल द्वेष निर्माण, जेलसी निर्माण होत असते. माझे बाबा असेच आहेत, माझे आई अशीच आहे, अशा प्रकारची का सवय लावली तुम्ही, आता सोडायला लागलाय तुम्ही, आणि ती पण वेगळ्या पद्धतीने. सो प्लीज, मोबाईल अजून कोण वापरत असतील मुलं तर ठामपणे सांगा, हा मोबाईल तुला कशासाठी पाहिजे, काय उपयोग, ते जे पाहिजे तुला मी इथे देतो, अशा पद्धतीने करून मोबाईल अँड्रॉइड कोणी वापरू नका. ज्या वेळा वापरायचं त्यावेळेला वापरा. अजून आम्ही वापरतो, बिझनेस जे आहे, बिझनेससाठी त्याचा यूज होत असेल तर नक्की तो वापरा. कसा वापर करायचा तुम्ही डिसाईड करा. त्यानंतर इंटरेस्ट, आवड निर्माण करा एखाद्या गोष्टीची. मी हे करणार आहे असं जर
तर आळस निघून जातो. का? आज जे पालक म्हटले 9:30 वाजता आम्हाला मीटिंगला जायचं आहे, त्यांच्या माइंडमध्ये ऑर्डर गेली, त्याने आवड निर्माण केली, या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजेच इंटरेस्ट हा, मी नेहमी सांगत असतो, इंटरेस्ट इज द की फॅक्टर ऑफ सक्सेस. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही आवड निर्माण करा. एखादा मुलगा म्हणत असेल गणित विषय आवडीचा, मराठी विषय सोपा, सायन्स विषय नावडीचा. नावडीचा म्हणजे आवडत नाही, आवडतो. असे आवडतो ना आवडतो असे का करायचे? सगळे विषय सोपेच असतात, फक्त आपण त्या विषयाचा अभ्यास केलेला नसतो. दॅट्स ऑल. इंग्लिशचं येऊन काय करायचं? परवा एक मोठा प्रश्न आला बरं का. काय पालकाने तोच प्रश्न घेतला आणि विद्यार्थ्यांना, इंग्रजीचं काय करू? मला ग्रामर समजत नाही. ग्रामर समजत नाही म्हटल्यानंतर मनातल्या मनात थोडं थिंकिंग केलं. विद्यार्थी काहीच अभ्यास करत नाही. प्रश्न काय बघा, ग्रामर समजत नाही. वहीमध्ये माझ्या शिक्षकाने पहिल्याच पेजवर दिलेलं आहे, ABCD लिहून दिलेली आहे. ABCD लिहून दिली आहे. त्याच्यानंतर वर्ड्स म्हणजे काय, फ्रेज म्हणजे काय, क्लॉज म्हणजे काय, सेंटेन्स म्हणजे काय, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, टेन्सेस घेतलेले आहेत. सगळं करत गेलेले आहेत. एवढं म्हणजे बेसिक सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. आणि हा बादर म्हणतो मला ग्रामर समजत नाही. मग मला म्हटलं, हे तुला वहीत घेतलेलं आहे का? घेतलेलं आहे. मग हे म्हणजे काय सांग म्हटलं. वहीत आहे, याला सांगता येत नाही. आणि प्रश्न काय? ग्रामर समजत नाही. ग्रामर एवढा मोठा आहे. इट इज सो व्हास्ट अँड बाउंडलेस दॅट नो वन कॅन इमॅजिन इट. ग्रामर किती व्हास्ट आहे, इमॅजिन सुद्धा करू शकत नाही आपण. सहज मी म्हटलं, आय अँड यू विल गो अँड प्ले. आय अँड यू विल गो आणि यू अँड आय विल गो, 2 वाक्य आहेत. विच इज राईट? आय अँड यू विल गो, यू अँड आय विल गो. कोणतं बरोबर आहे याच्यामध्ये? कोण सांगेल मला बरं? आय अँड यू विल गो, यू अँड आय विल गो. कोणतं बरोबर आहे? दोन्ही बरोबर वाटतात ना? दोन्ही बरोबर वाटतात ना? म्हणून म्हटलं ग्रामर इट इज सो व्हास्ट अँड बाउंडलेस. अमर्याद ग्रामर आहे, अमर्याद. त्याच्यावर थिंकिंग करायला तेवढं हे आहे. तुम्हाला कुठल्याही पुस्तकात दिसणार नाही यू अँड आय विल गो असं दिसणार नाही. आय अँड यू विल गो असंच दिसणार तुम्हाला. पण वाटताना आपल्याला दोन्ही बरोबर वाटतं. याचं बेसिक रिझन काय? तर्क केला तर असं दिसतं. इथं कुठेही कुठल्याही ग्रामरच्या पुस्तकात दिले नाही. तर्क केला तरी म्हणजे यू अँड आय विल गो हे बरोबर आहे. कारण एवढा इंग्लिश लँग्वेज पोलाइट आहे की समोरच्या व्यक्तीला पहिलं महत्व, नंतर आपण. कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही. म्हणून ग्रामर कुठलं बेसिक, ग्रामर किती आहे, काय आहे याच्यापेक्षा, ग्रामर येतच नाही असं म्हणण्यापेक्षा ग्रामर मधला अमुक चॅप्टर मला अवघड वाटतो, त्यातलं हे अवघड वाटतं असं म्हटलं तर मला जाणवेल हा विद्यार्थी अभ्यास करून आलेला आहे. ओके, त्याला मला सांगता येईल. गणितच अवघड वाटतं, अरे किती चॅप्टर्स आहेत गणितमध्ये. गणित शिकत असताना अमुक चॅप्टर मला सर्कल किंवा काय असेल एवढा जरा समजलं नाही म्हटलं तर ठीक आहे, गणितच अवघड वाटतं, याचा अर्थ अभ्यास करत नाही. मग उलट तपासणी घडल्यानंतर दिसतं की अभ्यास काही केलेला नसतो. पालकांनी बेसिकली हे लक्षात घ्या की मुलं जेव्हा एखादा विषय अवघड म्हणतात तेव्हा त्या विषयाचा ते अभ्यास करत नसतात, म्हणजे आवड निर्माण केलेली नसते अर्थात. तर ती इथं काय आवडती राणी आणि नावडती राणी आपल्याला म्हणता येणार नाही पूर्वीच्या राजे लोकांच्या काळातलं. इथं माझे सगळे विषय आवडतेच पाहिजे, नावडते असं म्हणता येणार नाही. आवड निर्माण केलीच पाहिजे, मार्क्स मिळवलेच पाहिजे. नाहीतर असं नाहीत की एखादा विषय नापास झाल्यानंतर अमुक असली काही सोय नाहीये. त्यामुळं आवड निर्माण करा. इंटरेस्ट इज द की फॅक्टर ऑफ सक्सेस. आणि आवड निर्माण जर तुम्ही केली, मी बाकीच्या गोष्टीवरती बोललेलो नाही अजून, जसं तुम्हाला सेल्फ कंट्रोलमध्ये म्हटलं, मोबाईलमध्ये कंट्रोल करता आलं पाहिजे. कम्प्युटरवरती सगळ्यात महत्त्वाचं आहे, कम्प्युटरमध्ये अननेसेसरी वेळ घालवू नका. त्यानंतर टीव्हीसाठी सुद्धा, टीव्हीचं ॲडिक्शन कोणाकोण लागलेलं बघा. बरोबर आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये नव्हे सगळ्या देशामध्ये असं आहे, संध्याकाळी सगळ्या मालिका ज्या असतात 6 नंतर चालतात, कारण 6 वाजता मुलं घरी आलेली असतात शाळा करून. हे त्या प्रोड्युसरना माहिती असतं, सगळे टीव्ही चालवतात त्यांना माहिती असतं, मुलं केव्हा घरी येतात, लेडीज केव्हा घरी येतात त्यांना माहिती असतं. म्हणजे या प्रकारे सगळ्या मालिका असतात, मालिका तासनतास बघत जे बसतात. मुलं आल्यानंतर टीव्ही चालू असतो. शक्यतो आपण संध्याकाळी, त्यांची रूम सेपरेट असेल ठीक आहे, मुलगा अभ्यास करत असेल तर ठीक आहे, परंतु माइंड द्विधा अवस्थेमध्ये असेल, आई काहीतरी वेगळं बघतेय बरं का, टीव्हीमध्ये मालिका बघतेय, मी का अभ्यास करावा, त्याचं माइंड जर सांगत असेल, बुद्धीला जर पटलं नसेल,
डोपामाइन त्याचं कार्य करायला लागणार लगेच, ते मेसेज सेंड करायला लागणार. मला सुद्धा थोडं बसलं पाहिजे टीव्ही बघायला. मग ते येऊन शेजारी बसणार. मग आईला वाटणार मी बसतोय म्हणल्यानंतर ते पोरगं बसलं बिघडलं कुठं. झाली सवय हळूहळू हळूहळू हळूहळू. सवय कुणी लावली? आपण. त्याच्यापेक्षा आईनं ठरवलं नाही स्वयंपाक सगळा करून ठेवायचा, आई जर घरी असेल तर मुलगा आल्यानंतर मी फ्री पाहिजे, फॉर एक्झाम्पल माझं वाचन करेल स्वतःसाठी आणि तो मुलगा तिचं वाचन करेल, असं काहीतरी केलं तर दॅट विल बी इफेक्टिव्ह. थोडं ह्या गोष्टी हर्ट करणाऱ्या असतात, वाईट वाटतं कधी कधी. आता मी बोललो काही लेडीजना ज्या टीव्ही बघणाऱ्या मला म्हणाल्या मनात 2-4 कोल्हापुरी शिव्या घातल्या असतील, हर्ट करणाऱ्या असतात. सेम मी जे कटू सत्य आहे ते ऐकताना आपल्याला वाईट वाटतं, पण त्यामध्ये प्रोग्रेस असतो. सेम मी आमच्या क्लासमध्ये सुद्धा सांगत असतो, आमचे शिक्षक असू दे कोणी असू दे, मी अमुक अमुक रूल केलेला आहे, कायदा केलेला आहे, तो कशासाठी केलेला आहे. पहिल्यांदा टीचर माझे हर्ट होतात, सरांनी असं असं केलेलं आहे, पण नंतर कळतं ह्या केलेला तो बरोबर आहे, कारण नंतर मी ऍडजस्ट मॅनेज करायला लागलेलो आहे. एक माझे टीचर असे लेट यायचे, सकाळी मी दरवाज्यावर असं उभं राहिल्यानंतर लेट आलेले मला दिसायचे. लेट आल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणून आज जायचे. नंतर मी विचार करायला लागलो याला औषध काय करायचं. मला पण बघताय सांगून सुद्धा, म्हणजे मी असून सुद्धा त्या लेट येतात, म्हणलो काय करायचं एखादा टीचर. नंतर मी सांगितलं की बेल झाल्यानंतर जो कोण येईल त्यांचा अमुक अमुक पगार वाचा. त्यांच्या लगेच माइंडला ऑर्डर दिली, त्यांनी त्या टीचरने ऑर्डर दिली माइंडला, नाही नाही मला लवकर गेलंच पाहिजे, नंतर माझा पगार एवढा एवढा कट होणार. त्या दिवसापासून त्या अधिक 5 मिनिटं अगोदर. फरक बघा किती आहे तो. पण अगोदर रूल केला त्यावेळेला हर्ट झाले असतील, आणि नंतर सवय लागली अगोदर येण्यास, तेव्हा हा छान झालं, मी पण अगोदर जातोय, फ्रेश वाटतोय हे त्यांना वाटलं. म्हणून मी तुझा पहिल्यांदा त्या ठिकाणी जातो. त्यांना काय वाटत असेल, मला वाटतं की पहिल्यांदा हर्ट होणार, वाटणार वाईट, परंतु त्याचा शेवट चांगला होत असतो. सेम मुलाला सांगताना तसंच आहे. आपल्याला माहित असतं मी बरोबर आहे, तर बिंदास तुम्ही सांगा, कचरू नका, त्याला वाईट वाटते का काय, आणि त्याला हळूहळू कळायला लागेल की याचा शेवट चांगला आहे. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ओके, इंटरेस्ट झाल्यानंतर अजूनही काळसातून पहा, तुमच्या लेवलने बिझनेसमन वगैरे जे असतात त्यांना फार उपयुक्त आहे की ट्राय इट डिफरंटली. एक गोष्ट आपले करायची आहे ती मला जमत नाही. फॉर एक्झाम्पल सांगितलं तर बिझनेसमॅन असतात, सतत बिझी असतात, ते म्हणतात व्यायाम केव्हा करू. आज सरांनी सांगितलं, सावंत सरांनी अर्धा तास व्यायाम करा. त्यांना काय काम आहे, केव्हा करायचा, मला वेळच नाही आहे, असे स्वयंपाक करणारे एखादी गृहिणी सुद्धा म्हणेल. पण तुम्हाला सकाळी जमलं नाही तर सगळ्या मुलांना सगळ्या नवऱ्याचं आवरून तुम्ही सगळं बाकीचं केलात, जेव्हा तुम्हाला तो स्पेशल वेळ काढून ठेवा सगळी बाहेर गेल्यानंतर, त्यावेळेला सुद्धा 2 तास उपाशी पोटी जर तुम्ही व्यायाम केला तर चालतो. नाही नाही मला जिम मध्ये जाता येत नाही, जिम मध्ये जायची काय गरज आहे, घरी जर योगा शिकला, ट्राय इट डिफरंटली. तीच काम करतं तेच काम या ठिकाणी करत असतं. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं नाही नाही मला झोपून असं वाचायचं आहे, पण झोपून वाचल्यानंतर लक्षात येतं का हो, झोपून वाचल्यानंतर लक्षात येतं का, नाही आहे. एक तर बसून वाचायला पाहिजे, नाही तर ट्राय इट डिफरंटली. जरा वॉक करायचं, जरा वाचायचं, चिंतन करायचं, परत वॉक करायचं. ट्राय इट डिफरंटली, वेगळ्या पद्धतीनं करा. तीच गोष्ट एखादी आवडत नसेल तर. हे प्रत्येक गोष्टीला पर्याय असतात. व्हेनेवर देर इज प्रॉब्लेम देर इज सोल्युशन. तर त्याचे सोल्युशन, पर्याय काय आहे ते बघा, म्हणजे तुम्हाला न आवडताला बाजूला ठेवू शकाल. ठीक आहे, शाळेत आपले 10 शिक्षक आहेत, शाळेतला एक शिक्षक आता तुम्हाला पटत नसेल, आता मराठी शिक्षक कायम रागवतात वगैरे असं असेल, ओके, तिथं तुम्ही लक्ष द्या. सर नावडतात असं कधी म्हणू नका, तुमचं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. ट्राय इट डिफरंटली. घरी जा, वेगळ्या पद्धतीनं वाचायचं.
कारण 10 शिक्षकामध्ये 6-7 शिक्षकामध्ये एका शिक्षकाचं कुठेतरी कमी जास्त शिकवण्यामध्ये असणार आहे, हे पण आपण जाणलं पाहिजे. सगळे सारखे असतील असं काही नाही आहे. कुठली शाळा जरा, कुठलं कॉलेज जरा, कुठलं असं नाही आहे. सगळे आलेले पंतप्रधान सगळे हे एकसारखे असतील असं नाही आहे. कुणीतरी वेगळ्या पद्धतीने असणार. म्हणून आपण तिथं आपल्यावर प्रयोग केला पाहिजे. आपण वेगळ्या पद्धतीने वागणं हे सगळ्यात चांगला मार्ग असतो. आणखी आळस घालवण्याचा मुद्दा, किती आळस घालवण्यासाठी पर्याय आपल्याजवळ उपलब्ध आहे बघ. पण आपण कधी विचार केलाय का बघ? कामाचा हेतू आपल्याला माहित झालं की नाही, मला आज लवकर उठायचं आहे, माझं काय काम आहे, पेपर आज शाळेतला आहे, 4 वाजता आई उठव. कामाचा हेतू जर रात्री आपल्याला कळाला, डेफिनेटली आपण सकाळी लवकर उठू शकतो माइंडला ऑर्डर दिल्यानंतर. म्हणजे कामाचा हेतू आपला स्पष्ट झाला पाहिजे. रात्री झोपताना पहा, टीव्ही बघत बघत बरेच जण झोपतात, मोबाईलवर काहीतरी करत तसेच झोपतात. आता हे अति वेळ केल्यामुळं तुमच्या झोपताना मॅटर कुठला असणार आहे डोक्यात? टीव्ही मध्ये कोणती मालिका बघितलेली आहे तोच मॅटर आपल्या डोक्यामध्ये साचला असतो. पण तेच करत असताना तुम्ही दप्तर, हे दप्तर क्लासचं, हे शाळेचं असेल, किंवा सकाळी उठून मी अभ्यास करायचं दप्तर बाजूला काढून ठेवलं, म्हणजे तुमच्या माइंडला तुम्ही ऑर्डर दिली, हे दप्तर आहे, मला हा एक चॅप्टर करायचा आहे. म्हणजे कामाचा हेतू, सकाळी 4 वाजता उठण्याचा हेतू स्पष्ट झाला. पेपर आहे नंतर, रविवारी पेपर क्लासचा आहे, तर मला 4 वाजता उठलं पाहिजे, 4 वाजता बाजून अभ्यास करायचा आणि 10 वाजता पेपर द्यायचा. तिथून गेल्यानंतर जेवून थोडी रेस्ट मी घेऊ शकते. नंतरच्या वेळेला माझ्या व्हॅल्यू नाही, सकाळच्या वेळेला व्हॅल्यू आहे, कारण त्यामुळे मार्क्स वाढतात. पर्पज बघा, कुठल्या ह्याच्यासाठी पर्पज असतो आणि तो फार महत्वाचा आहे. त्यानंतर स्वयंबदल, मी मध्ये बदल करायला पाहिजे. ठीक आहे, आई वडिलांनी शाळेत घातलंय, शिक्षक शिकवतात, पैसे भरून क्लासला घातलंय, त्यांचं चाललेलं आहे असं, सकाळी उठायचे 7-7:30ला उठायचं, क्लासला घातलंय 8:30ला यायचं, 11:15 वाजता शाळेत जायचं. आपण काय करतोय कशाची कल्पना नाही. स्वयंबदल तुम्ही विचारला पाहिजे, मी हे का करतो, मी क्लासला का जातो, मला नवीन काहीतरी मिळतं का, तरच जाण्याचा अर्थ आहे. शाळेला एवढ्या वर्ष बघा, 5वी 6वी 7वी बालवाडीपासून आपण शाळेला का जातोय हे आपल्याला काय माहिती आहे का? बघा, मला बदललं पाहिजे, मला काहीतरी झालं पाहिजे, यातून काहीतरी घेतलं पाहिजे. या गोष्टी आपल्याला स्पष्ट झाल्या पाहिजेत, तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला कळतो. आणि सर्वात महत्वाचं, रिवॉर्ड युअरसेल्फ. हे मुलांसाठी आणि सर्वांसाठी आणि यशस्वी व्यक्तींसाठी सुद्धा फार इफेक्टिव्ह ठरलेली गोष्ट आहे. रिवॉर्ड युअरसेल्फ. मुलांना माहित आहे, ठरलंय आज इंग्लिशचा पेपर क्लासमध्ये आहे, क्लासमध्ये इंग्लिशचा पेपर आहे, तर मी अमुक मार्क्स पाडणार आणि त्याचा 4 दिवस चांगला अभ्यास करणार आणि ही पैकीचे पैकी मार्क्स पाडणारच. आणि पैकीचे पैकी मार्क्स पाडल्यानंतर आईला सांगणार, माझ्या आवडीचा पदार्थ कर, आणि तो मी आवडीचा पदार्थ खाणार. रिवॉर्ड युअरसेल्फ. दुसरी गोष्ट, मार्क्स ते पैकीच्या पैकी पडले पैकीच्या पैकी मार्क्स, अवश्य तुम्हाला जो आवडतो तो पदार्थ तुम्ही खा. म्हणजे तुम्हाला काय होईल, त्या पदार्थाच्या आमिषानं तुम्ही तो चांगला अभ्यास कराल. हे स्वतः करायचं. मी बऱ्याच वेळा असं करत असतो स्वतः. मी या ठिकाणी अपयश झालो नाही, हे जमणार नाही, हे झालं तर मी अमुक मला करणार. तर हे रिवॉर्ड युअरसेल्फ हे अतिशय इफेक्टिव्ह गोष्ट आहे. म्हणजे सर्टन टार्गेट पूर्ण केल्यानंतर तुम्ही त्याचं विश्रांती घेण्यासाठी का असे ना, तुम्हाला रिवॉर्ड द्या. दुसरी गोष्ट, ते पैकीच्या पैकी मार्क्स पाडलात, स्वतः एवढे आनंदी व्हा, वा, आय हॅव वन द बॅटल, मी ठरवल्याप्रमाणे झालेलं आहे. हात घ्यायचा असा, पाठीमागं करायचा, शाबास, पैकीच्या पैकी मार्क्स पाडलास, म्हणायला पाठीमागं पडू नका, कारण तुम्ही कष्ट घेतलेले आहे, मेहनत केलेली आहे. आणि सगळ्यात मोठं रिवॉर्ड तुम्हाला कुठे मिळतं माहिती आहे? पैकीच्या पैकी मार्क्स पाडून बघा. तुमचे आई वडील कधीही तुम्हाला काही बोलणार नाही, तेवढाच शब्द असेल, बिचारा भाबडा बाबा बाहेर जाईल आणि सगळ्यांना मित्रांना सांगत सुटेल, काय माहितीये काय, माझं पोरग खूप न सांगता छान अभ्यास करतंय, मार्क्स छान आहेत.
आणि जगामध्ये सगळ्यात माझ्यासारखा आनंदी कोणीही नाही असं सगळ्या मित्रांना सांगत सुटेल. किती तुमची पब्लिसिटी झाली, किती मोठं अवॉर्ड तुम्हाला मिळालं बघा बाहेर. आई आपल्या मैत्रिणीला सांगत सुटेल, पहा माझं पोरगं अभ्यास करतंय, छान मार्क्स पडतंय. तिथं त्यांना संधी नाही तुम्ही दिली आणि तेच विरुद्ध झालं तर काय होईल पहा. विरुद्ध झाल्यानंतर बाबा बाहेर जाताना चिंतातूर होऊन काय करायचं डोक्याला हात लावून सांगावं माझे अब्रू जाते पहा. तरी देखील जवळचे कोणी मित्र असतात, काय करायचं कार्ट अभ्यासच करत नाही. ते बोलताना एवढं दुःख मनामध्ये होत असतं, एवढं दुःख होत असतं. एकच वाक्य आहे, पोरगं माझा अभ्यास करत नाही. केवढं मोठं दुःख त्या बाबाला, कारण तो बाबा असा असतो लेडीज सारखा रडू शकत नाही. एवढं दुःख असतं की असं रिपीटेडली पोरग्याचे मार्क्स कमी 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 असं ऐकून शेवटी हताश होतो आणि कुठला तरी शुगर बीपी यासारखे आजार त्यांना चालू होतात. जर प्रमाण आता बघितलं 60 ते 70% शुगर बीपी हे केवळ घरातल्या प्रॉब्लेममुळे निर्माण होतात, मुलांच्यामुळे निर्माण होतात, हे सिद्ध झालेलं आहे. बाळांनो, तुम्हाला वाटतं का आई वडिलांना शुगर बीपी द्यावी? वाटतं का? वाटतं का? आवाज येत नाही. वाटतं का? मग काय करायला पाहिजे? अभ्यास. काय करायला पाहिजे? अभ्यास. का अधिक त्रास द्यायला पाहिजे? नाही ना, अभ्यास करायला पाहिजे. लक्षात ठेवायचं. तुम्ही हे करून बघा, तुमचे आई वडील किती सॅटिस्फाईड असतील. याच्या पुढे जा, तुम्ही किती सॅटिस्फाईड आहात बा. एकदा अभ्यास चांगला स्वतः अभ्यास करून पैकीचे पैकी मार्क्स पाडा आणि स्वतःच्या मनाला विचारा, तर असं वाटेल, अरे रे जगामध्ये सगळ्यात आनंदी कोण? तर मीच, बाकी सगळे दुय्यम. बघा एकदा करून, असं फार इफेक्टिव्ह आहे. आणि आपण आनंदी झालो, माझे आई बाबा आनंदी होतील असं म्हणू नका. अरे वा, छान आज मोबाईल वापरला मी, किती आनंदी आहे मी. तुमचं असंच असतं, बाबाने मोबाईल दिला मोठा, जगात सगळ्यात आनंदी कोण आहे? मी. का? मला अँड्रॉइड मोबाईल वापरायला मिळाला. बघा आनंद आपला कुठं असतो. आपण स्टुडंट असताना नको त्या ठिकाणी आनंद घेत असतो. स्टुडंट असताना आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं अभ्यासच विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. तर सेल्फ मोटिवेशन हा बेस्ट टीचर आपला आहे, फार फार गरजेचं आहे. 2-3 मुद्दे छोटे छोटे आहेत, ते झाल्यानंतर आपण इथं थांबेल. ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार. तुमची चूक झाली असेल तर ते स्वीकारा, पण तसं थांबू नका. आमचे विद्यार्थी काय करतात माहिती आहे? ठीक आहे, चूक झाली, मार्क्स कमी पडले, स्वीकारलं. पुढच्या वेळेला टेस्ट, चूक झाली, मार्क्स कमी पडले, पुन्हा स्वीकारलं. हे सतत स्वीकारतच राहतात. स्वीकारा म्हणजे चूक आपली कबूल केली पाहिजे. हो माझी चूक झाली, परंतु झालेली चूक पुन्हा करायची नाही. पेपरवरती सूचना दिलेल्या असतात, असं कर, अभ्यास कर, तसं कर, ते पण बघतो आपण, पण हा काय टर्न होत नाही. झालेली चूक पुन्हा करायची, झालेली चूक पुन्हा करायची. अहो एक साधी गोष्ट आहे, जर सायकल शिकायचं म्हटलं, पहिल्यांदा पडलात आणि नेहमी पडतच राहिला, चला सायकल चढला, पडला, पुन्हा पडला, शिकेल का कधी? नाही. अभ्यास झालेली चूक पुन्हा केली, नाही शिकणार. झालेली चूक पुन्हा करायची नाही. आपण सुधारायचं स्वतःला आणि त्यातून पुन्हा दुसरी चूक झाली एखादीच चालेल, त्या कॅटेगरीच नको, तिथे सुधारणा पाहिजे. चुका ह्या होतच राहतात, पडझड चालूच असते आपल्या गोष्टीची. ओके, परमनंट सोल्युशन काढा. आता चुका बघा, चुका आपण दुसऱ्याचं दाखवतो. हे कुणामुळे झालं तर पेपर कठीण होता, हे कुणामुळे झालं तर अमुक अमुक होतं. एवढंच नव्हे, आता क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियाचं सुरू होतंय पहा. अगदी टीव्ही समोर बसणार, अरे 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 काय त्या ह्याला खेळता आलं नाही, धोनीला आता काय खेळताच येत नाही, असं म्हणून रिकामी. आणि जेव्हा धोनी 6 मारतो तेव्हा चांगला, जेव्हा काही नाही केलं दगड घ्यायची आणि घरावर मारायची. इज इट परमनंट सोल्युशन? ते कायमचं सोल्युशन आहे का? पर्याय होऊ शकतो का? जेव्हा खेळतो चांगला तेव्हा आपण वाहवा म्हणतो, जेव्हा खेळत नाही, शून्यावरती आउट कोण होतो तेव्हा आपण जाऊन घरावर दगड मारतो. कसला असला मोह आमचा असेल बघा. परमनंट सोल्युशन होत नाही. ते आपण दुसऱ्याकडे असे बोर्ड दाखवतो, हा आउट झाला, याला नाही, घरावर चला दगडे वार करा.
असं करत असतो. हेच बोट असं असतं. हे बोट असं जर आपण घेतलं, इकडं हात लावला आणि असं आपलं टर्न केलं, अरे तुला असं वाटतं ना, घे बोट तुझ्याकडं आणि तू इम्प्रूव्ह हो, जा खेळ, तिथं सिक्स मार, मैदानावर गेल्यावर काय आहे ते कळेल. असं कोण करतो का? नाही करत. म्हणून ते बोट तिकडं दाखवण्याऐवजी आपल्याकडे दाखवायचं, म्हणजे कळेल की काय आहे ते. त्यांच्या यातना काय असतात ते आपल्याकडे कळेल. दुसऱ्याला बोट कोणी दाखवताना स्वतःकडे बोट असं दाखवणं फार गरजेचं असतं. म्हणून तुम्ही माझी चूक झालेली आहे, त्या पेपरची नव्हे, बाकी कोणाची नव्हे, शिक्षकांनी माझी चूक आहे, हे बोट धरायचं नाही, असं पटकन फिरवायचं. अशा दिशेला फिरवायला जाऊ नका, पाठीमागे जाईल ते. सगळ्यात बेस्ट मेथड ती होईल. ओके. आणि गोल ओरिएंटेड पाहिजे. आणखी आळशी लोक जे असतात त्यांच्याकडे ध्येय नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, किती वाजता उठा, किती वाजता जेवा, काही दिवसाचं काहीही करा, कारण दिवस त्यांचा रिकामाच असतो, दिवसभर ते पडलेलेच असतात. उद्योगी जो माणूस आहे त्याच्या नजरेसमोर ध्येय असतं. तो काय करतो? पटकन, आता विद्यार्थ्याजवळ ध्येय असेल तर पटकन उठणार, अभ्यास करणार, अमुक मला चॅप्टर कव्हर केलाच पाहिजे, माझं कर्तव्य आहे, असं जेव्हा म्हणेल तेव्हा आळस त्याच्यापासून दूर झालेला असेल. मेंदू तेवढा सक्रिय देखील असतो. मग जर आळस असा दूर झाला तर तो ध्येय त्याचा गाठूच शकणार. किती मॅजिक असतं पहा. आणि आपण त्या गोष्टी करू शकत नाही. म्हणून मी मुलांना परवा विचारलं 12वीच्या, बाळा तू काय होणार आहेस, तू काय होणार आहेस? काय होणार नाही, इंजिनियर होणार. इंजिनियर कुठला इंजिनियर माहित नाही. डॉक्टर होणार, डॉक्टरला किती पर्सेंटेज पाडायला लागते माहित नाही. डॉक्टर होण्यासाठी किती 12वी नंतर काय करावं लागतं हेही माहित नाही. अरे हॉस्पिटलमध्ये तरी कधी गेलायस का? डॉक्टरच्या यातना बघितलास का? ते पण माहित नाही. ज्या क्षेत्रामध्ये जायचं ऍटलिस्ट 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे की मी जर अमुक क्षेत्रात जाणार असेल तर तिथं माझ्या यातना किती असेल, काय किती असेल, ते मी सहन करू शकतो का, माझी ॲबिलिटी आहे का. ओके, हे डिसाईड जेव्हा होतं तेव्हा मी ते करणारच असं ठरवू शकतो. पण आपल्याकडं सगळे ध्येयही नसल्यामुळं पटकन त्यांचं ते ध्येय गाठू शकत नाही. लवचिक ध्येय आहे असं, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. त्यामुळे 12वीच्या आम्ही मग ग्रुप गाईड आणि आम्ही बरीच चर्चा केली की आपण काय करायला पाहिजे आणि पुढचे ॲक्शन 11वी-12वीचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी वेगळं काय करता येईल हे सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. ओके, ध्येय घ्या, फॉलो युअर ड्रीम, ते नो द वे. तुम्ही तुमचा ड्रीम आहे सातत्याने त्याचा पाठलाग करा. त्या स्वप्नाला देखील माहित असतं की मला गाठायसाठी काय करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे करता ते गाठण्यासाठी करता, त्या ड्रीमला सुद्धा माहीत असतं. आणि त्यासाठी गोल गाठण्यासाठी प्लॅनिंग चांगलं करा, कष्ट करा. म्हणजे लेबर असलं पाहिजे. विदाऊट लेबर नथिंग प्रॉस्पर्स आपण नेहमी म्हणत असतो. आणि त्यामध्ये सातत्य ठेवा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. अपयश आलं तरी पुन्हा मी काहीतरी करेल, हे सुद्धा असणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे प्रत्येक जण करू शकतो म्हणजे जे आजचं काम आजच करा. हे आळशी माणसाचं वाक्य आहे का? आळशी माणसाचं वाक्य काय सांगा मला? आजचं काम उद्या करा आणि उद्याचं काम परवा करा. आपण आळशी आहोत का? नाही. आपण काय म्हणायचं? आजचं काम. आणखी एक इफेक्टिव्ह मार्ग तुम्हाला सांगतो, अतिशय प्रत्येक जण करू शकतो. आळस केव्हा येऊ द्या. ऑफिसमध्ये असताना आळस आला, घरी बसल्यानंतर थोडा आळस आला, कधीही आळस आला तर एक छान प्राणायाम आहे. सर्वांनी पहा, मी पहिल्यांदा करतो. डोळे बंद करायचे, एक 1 ते 1.5 मिनिट करू शकता. डोळे बंद करायचे आणि नाकावाटे सावकाश श्वास आत घ्यायचा आणि सोडताना तोंडावाटे सोडायचा. फॉर एक्झाम्पल, जसा वादळ येतं असं तोंडावाटे नुसता आवाज सोडायचा मोठ्यानं आणि संपूर्ण आपल्या डोक्यातले जे आळस असतो तो दूर होतो. एक 4 ते 5 वेळा आपण त्या प्रकारे करूया. सर्वांनी आहेत तर सरळ बसून घ्या. रिलॅक्स अगदी राहायचं आहे. डोळे बंद करा. रिलॅक्स अगदी डोळे बंद करा. आपण प्रयोग स्वतः तुम्ही अनुभवू शकता. श्वास, दीर्घ श्वास आत घ्या आणि जसा वारा एक समोर असा वारा गेल्यावर जायला पाहिजे. वन्स अगेन. ओके, स्टॉप. माइंड किती फ्रेश झालं असेल पहा. माइंड किती फ्रेश झालं असेल पहा. अतिशय इफेक्टिव्ह. याला संक्षोभन प्राणायाम असे म्हणतात.
डेफिनेटली त्या ठिकाणी एखादा मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि त्यावेळेला आपल्या शेजारी आपली फॅमिली असते, अख्खं कुटुंब असतं, हे आपण जबाबदारी विसरून टाकतो. म्हणून त्यावेळेला रिलॅक्स थोडं गाडी बाजूला चांगल्या ठिकाणी लावून थोडं अर्धा तास ते वाम कुक्षी किंवा कुठली कुक्षी घेतलेली बरं, विश्रांती घेतलेली बरं. अन्यथा या प्रकारचे काही बसल्या बसल्या तुम्ही आळस घालवायचे प्रकार करू शकता, पण चहाद्वारे बिलकुल होत नाही. हा प्रयोग तुम्ही करून बघा. झोप आले, चहा पिली, 15 मिनिटानंतर परत झोप येणारच. असे बरेच प्रयोग होऊ शकतात. तर पुन्हा एकदा आजचं काम आजच करा म्हणून मी सांगेल. आणखी एक इंग्लिश वाक्य तुम्हाला मी ऐकवेल. एव्हरीथिंग इज इझी when you are crazy. Everything is easy when you are crazy and nothing is easy when you are lazy. When you are lazy. मित्रो, तुम्हाला खरोखरच तुमचं ध्येय गाठायचं आहे का? मुलांना मला पुन्हा एक सांगा, खरोखर ध्येय गाठायचं आहे का? मग काय व्हायला पाहिजे? लेझी का क्रेझी? मग माझ्या पाठीमागं सर्वांनी म्हणायचं आहे, इन ऑर्डर टू अचीव माय एम आय विल बिकम क्रेझी. तुम्ही मोठ्यानं म्हणायचं, आय विल बिकम क्रेझी. इन ऑर्डर टू अचीव युअर एम आय विल बिकम क्रेझी. एवढ्या मोठ्यानं म्हणा की या थिएटरच्या बाहेर आवाज जायला पाहिजे. इन ऑर्डर टू अचीव युअर एम आय विल बिकम क्रेझी. इन ऑर्डर टू अचीव माय एम, आवाज मोठा. इन ऑर्डर टू अचीव युअर एम. व्हेरी नाईस. आणखी एक क्रेझी बना आणि तुमचं ध्येय गाठा आणि ते ध्येय गाठण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द याच ठिकाणी संपवतो. धन्यवाद.